राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय
राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय राम
ते पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग तुमच्या आमच्या विषयाची माहिती सांगणार आहे. हा अभंग तुकोबारायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा यासाठी तुकोबाराय स्वतःला त्यांचं लेकरू समजायचे अर्थात ज्ञानोबारायांचं बोली लेकुरे विहिरीवाळाकडे उत्तर असे जगद्गुरु म्हणायचे. अर्थात ज्ञानोबारायांचं म्हणजे त्यांच्या आईचं स्मरण केलं की लेकराचा अभंग निश्चितच त्याच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जातो तुम्हाला खात्री आहे. मी ज्ञानदास आहे माऊलींचा दास आहे म्हणून अभंग योग्य प्रकारे सोडवला जावा यासाठी मी माऊलीचं स्मरण करतो आहे. श्रीगुरु सारेखा असता पाटे राखा इतरांच्या लेखा कोण करे राजे याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजी राजे याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे राजे याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन लोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आपण हा कीर्तन स्वरूप सेवेसाठी घेतलेला आहे. सर्व श्रोत्यांना विनंती आहे कीर्तन चालू असताना कोणीही बोलू नये कारण कीर्तनात बोलल्यानंतर फार फाप लागतं. हे तुकोबारायांचे नाथांचे भरपूर प्रमाण आहेत. काही संतांनी तर कमरेच्या खाली शिव्या दिल्यात शाप दिलेला आहे कीर्तनात बोलणाऱ्यांना. त्याच्यापेक्षा कीर्तनात न आलेलं परवडतं. आला तर पाप तरी घरला घेऊन जाऊ नये. ज्ञानोबाराय तर असं म्हणाले केवळ पाप लागला असतं तर बरं झालं असतं पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त नुकसान होतं कीर्तनात बोललात तर. काय तरी म्हणताच्या कोडी घरा आली आहे ओढी मानून येणता परवडी मुद्दल तुटे म्हणजे काय म्हणत कीर्तन पुरवचार आपण बोलायचा आणि त्याचं जर ऐकलं नाही जर व्यत्यय आणला आपण एकसाथ बोललो एकमेकात बोललो किंवा दुसऱ्याचं बोलणं ऐकलं कीर्तनामध्ये तर काय होतं मुद्दल तुटे. मुद्दल म्हणजे आतापर्यंत जे पुण्य जमा आहे ना ते सुद्धा नष्ट होऊन जाईल असं सांगितलं. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला कोणीही बोलू नये. मोबाईल काढू नये. मग उभे असलेले असोत की बसलेले असोत मोबाईल काढू नका. 2 तास मोबाईल बंद ठेवल्यानं काही बिघडत नाही. एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला तरी देश चालतो. एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला तरी देश चालतो. 2 तास मोबाईल बंद ठेवलं तर घर चालतं आपलं. हॅलो आय मीन कीर्तन कॉली लेटर दूध काढला का दही केलं का कुलूप लावलं का काही विचारू नका. बघा तर प्रयत्न करून थोडंसं कारण माऊलीने असं सांगितलंय तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. शपथपत्र केले ज्ञानोबारांनी. जर तुम्ही ऐकायला शिकला तर तुम्ही चिंता करू नका तुमचं कल्याण मी करेन. शपथपत्र आहे बरं का. आता दीज अवधान तुम्ही बोलविले आम्ही बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. तुमच्याकडे बघून बोलतो म्हणाले तुमच्या चेहऱ्याकडे वक्तात वक्ता नो हे श्रुते नवेन म्हणजे एकाग्रता आपली असावी. आपल्याकडे बघून बोललं जातं असो. अभंगाकडे परत येऊ आपण. कोणी दुसरे बोलत असतील ना त्यांचं पण ऐकू नका बरं का कीर्तनामध्ये. मी कुठं बोलली किंवा मी कुठं बोललो तो बोलला त्याचं ऐकणं सुद्धा पाप आहे. न ऐकावे ते ऐके न बोलावे ते बके परी दोष होतील हे न देखे परवर्तता. दुसऱ्याचं ऐकणं सुद्धा
पाप आहे. अडचणीत अंत करा. तयाचीने अंग लगे अज्ञान जगी दाटुगे ते सज्ञान आहे संगे झोंबू सके. सज्ञान माणसाचं सुद्धा अज्ञानी माणसं नुकसान करतात. डोळ्या शेजारी पोळ्या बांधला वान नाही परी गुण लागला. म्हणून त्याच्या ऐकायचंच नाही. बोलत असेल उशिरा येण्याला थोडं शांत करायचं आणि आपण पण त्याला ऐकायला लावायचं. कारण व्रत करविता अर्ध पुण्य लाभे मोडविता दोघे नरका जाती. तुमच्या बोलण्यानं सांगण्यानं जर तो शांत बसला, तुमच्या पुढे सरकण्यानं जर येणाऱ्या जागा मिळाली, अर्ध पुण्य आपल्याला पण मिळतं. गर्दी अंदाज बघायचा आणि पुढे सरकायचं. कोपरी नाही काढायची, जागा नाही असं नाही म्हणायचं. थोडंसं द्यायचं. कारण अध्यात्माचा तो नियम आहे. आपण एवढी कीर्तनं प्रवचन करतो पण खऱ्या अर्थानं आपल्याला अध्यात्मच लक्षात येत नाही. अध्यात्म इतकं सोपं आहे ना, इतकं सोपं आहे. ऐसिया आपुल्याची सहज स्थिती. परत आहे का? ऐसिया आपुल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असते तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की सहजपणे तुला जे करता येतं त्याचं नाव अध्यात्म. बुडवून ताणून आदळून आपटून अजिबात नाही करायचं. ऐशे ईश्वराकडे नीज धावे अपैसया सहज तया नाव तेज आध्यात्मिक. ते ईश्वराकडे सहज जाता आला पाहिजे. कीर्तनामध्ये टाळी वाजायची, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. कुणी आली ती जागा द्यायची. जागाच नसेल तर फक्त चोपल्यासारखं करायचं. असं म्हणजे त्याला वाटतं अरे बापनाला मान दिला, नका का जागा नसेल. ते म्हणतात की आम्हाला जागा नाही, पुढे जातो. आपणच कोपरे काढतो. असे अध्यात्म होत नाही. म्हणजे काय होतं, बारके बारके भोकं जरी असले ना तर गाडीला पंक्चर करू शकतात. आपल्या आयुष्याची गाडी पंक्चर जर होऊ द्यायची नसेल ना तर अध्यात्मात ज्ञानोबा तुकोबा गोरोबा चोखा जे बोलले त्याला खूप काळजीपूर्वक बघायचं. इलोकीचा हा देहे देव इच्छेता ते पाहे. जगदूर तुकोबाराय म्हणाले या लोकातला म्हणजे मृत्यू लोकातला तुम्हा आम्हाला जो देह मिळाला ना, हा देह कुणाला पाहिजे? देव लोकाला पाहिजे. आपण आज ज्यांचं पूर्ण स्मरण करतो आहोत कैलासवासी हरी भाबडदादा, तर त्यांना सुद्धा हाच देह मिळाला होता. आपणालाही तोच मिळाला. आज न उद्या आपणाला पण जायचं आहे. पण आहे तोपर्यंत काय काय केलं पाहिजे तिकडे आपण बघण्यासाठी हा अभंग घेतला. गेल्यांच्या बाबतीमध्ये काय करावं आणि असणाऱ्यांनी स्वतःच्या बाबतीमध्ये आणि इतरांसाठी काय करावं हे या अभंगातून आपल्याला पाहिजे. इहलोकीचा हा देहे देव इच्छेता ते पाय. इह म्हणजे या लोकातला. याचा अर्थ असा आहे की याच्यापेक्षा जास्त लोक आहेत. बरोबर ना? याच्यापेक्षा जास्त लोक आहेत. तो विश्वश्रीचा भरता मीची गायथ पंडोसता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तो विश्वश्रेयचा भरता मीची गायत पंडुसता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. 3 लोकांचा मालक आहे. कोणते 3 लोक? आकाश लोक, पृथ्वी लोक आणि पाताळ लोक. आम्हाला तुकोबाराय म्हणतात आम्हाला पाताळातला नको, पृथ्वीवरचाच पाहिजे. आकाशात कोणते लोक आहेत? सूर्य लोक आहे, चंद्र लोक आहे, ध्रुव लोक आहे, कैलास लोक आहे, वैकुंठ आहे, स्वर्ग आहे. तुकाराम महाराज म्हणायला मला बिलकुल तिथला नको. इह या तुम्हा आम्हाला जो मिळालेला तो इह लोकीचा 14 भुवन आहेत असं आमचं अध्यात्मशास्त्र सांगतं. 14 भुवन, 3 लोक आणि 3 लोकांमध्ये 14 भुवन. कुठं सांगितलं? 9व्या अध्यायात ज्ञानोबाराय सांगतात मागा बाळपणी येणे श्रीपती जय एक वेळ खादली होती माती तै कुपुण्या हाती यशोदा धरिला मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे 14 ही भुवने सावकाशे दाविली. ती काय केलं? कृष्णानं लहानपणी माती खाल्ली होती. आई म्हणाली तोंड उघड उघड. भिल्याचं नाटक केलं, आ केलं आणि 14 भुवन तोंडात दाखवले. 14 भुवन. तुकाराम महाराज म्हणे आम्हाला ह्या 14 भुवनातला नको. त्रैलोक्यातला कुठला पाहिजे? पृथ्वी तलावरचाच पाहिजे. इह लोकीचा या लोकातला तुम्हा आम्हाला मिळालेला. विठ्ठला संयोजकाची सूचना आहे 12:15 कीर्तन संपवायचं आहे. त्याच्यामुळे एवढ्या वेळेतच थोडंसं आपल्याला आटपण्याचा प्रयत्न करायचा आहे. इहलोकीचा हा देह. आपल्या लक्षात आलं की 14 भुवन आहेत, 3 लोक आहेत. त्या 3 लोकातला नको तुम्हा आम्हाला मिळाला देह कोणाला पाहिजे? स्वर्गातल्या लोकाला पाहिजे. 33 कोटी लोकाला पाहिजे. काय गंमत आहे बघा बरं. तुम्हा आम्हाला मिळाला, आम्हाला किंमतच नाही त्याची. आम्ही काय म्हणतो मेलेलं बरं. रोज पेपर काढून बघा 4-2 आत्महत्या. रोज पेपर काढा 4-2 आत्महत्या आहेत माहीत. मग शेतकऱ्याच्या असतील, बेरोजगाराच्या असतील, स्त्रीच्या असतील, आणखी कोणाच्या असतील आत्महत्या आहेत. आणि ते स्वर्गातले म्हणतात काय म्हणतात? इहलोकीचा या लोकातला पाहिजे. गंमत आहे की नाही सांगा बरं. आम्हाला प्रचंड पुण्य करायचं आणि कुठे जायचं? स्वर्गाला जायचं आहे. जाय की नाही? कारण देव व्हायचं आहे आम्हाला. आणि देव लोक काय म्हणतात? मृत्यू लोकात पाठवतात. स्वर्गीचे अमर सुद्धा काय म्हणतात? स्वर्गीचे अमर चिताची देवा स्वर्गीचे अमर चिताची देवा स्वर्गीचे अमर चिताची देवा स्वर्गीचे अमर
इहलोकीचा हा देह, हा म्हणजे कोणता तुम्हा आम्हाला मिळाला? स्त्री पुरुषाचा. मग स्त्री मुळो की पुरुष मुळो, दोन्ही सारखेत. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. अध्यात्मामध्ये स्त्री पुरुषामध्ये कुठलाही फरक नाही. कुठलाही मिळाला तर चालतं, पण कुठला मिळाला पाहिजे? मनुष्य लोकाचा. इहलोकीचा हाच का बरं हो? आमच्यापेक्षा हत्ती बलवान आहे, गाढव घोडे सगळे बलवान आहेत ना, प्रचंड ताकद आहे, त्यांचे तोंड मोठे आहेत, त्यांच्या जीवा मोठे येतात, किती ताकद आहे त्यांच्यामध्ये. पण तो नको आम्हाला अजगर नको, मगर नको, गाढव नको, घोडं नको, हत्ती नको, बैल नको. कुठला पाहिजे? हा पाहिजे, स्त्री किंवा पुरुषाचा. का बरं असं? कारण हत्ती, गाढव, घोडे, बैल किती मोठे असले, त्यांचे तोंड किती मोठे असले, तर कोणत्या गाढवानं, हत्तीनं, बैलांना आतापर्यंत रामकृष्ण म्हणलेलं आपण ऐकलं का? ऐकलं? म्हणताच येत नाही. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा. त्याची ही ताकद आमच्याकडेच आहे. लक्षात आलं का? म्हणून बाकीचा कुठलाच नको, हा पाहिजे. हा इहलोकीचा हा देह म्हणजे शरीर, स्त्री असो पुरुष असो. कारण का? याच्यातून आम्हाला भगवंताची भक्ती करता येते. देव पाहावया गेलो, देवचे होऊन ठेलो. आम्हाला देव सुद्धा होता येतं याच्यामध्ये. दानव पण होता येतं, मानव पण होता येतं, काहीही होता येतं, फक्त मनुष्य लोकाला. म्हणून जगद्गुरु पहिल्या चरणात म्हणाले, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देवा. इहलोकीचा देव, इहलोकीचा देव. देवा इच्छिता ते पावे, देवा इच्छिता ते पावे. आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो. आदेलो इच्छिताती पाहे, देव इच्छिताती पाहे. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. देव इच्छिता देव इच्छिता इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. पहिल्या चरणातला अर्धा भाग पाहिला. या लोकातला देह पाहिजे, स्त्री पुरुषाचा देह पाहिजे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. देव लोकांची इच्छा आहे. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इच्छा व्यक्त करणं वेगळं आणि प्रत्यक्ष जन्माला येणं वेगळं. आपण म्हणतो ना, येऊन बघा मग कळतं सगळं. आता मी योगायोगानं IAS पदामध्ये होतो. इन्चार्ज कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर. खेडेगावातले लोक निवेदन यायला द्यायचे. पाणी पडलं नाही, पाऊस पडलं नाही, टँकर पाहिजे, किंवा फारच पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, नुकसान झालं. मग निवेदन दिलं तर म्हटलं ठीक आहे, आपण शासनाला पाठवू, काय करता येतं बघू. अहो साहेब, अहो बघा ना काहीतरी. हो ठीक आहे, मी खाली डेप्युटी कलेक्टरला सांगतो, ॲडिशनल कलेक्टरला सांगू, खालच्या लोक येतील, तहसीलदार वगैरे. नाही साहेब, तुम्ही खाली येऊन बघा, मग कळतं तुम्हाला. इथं बसून बोलायला काय लागलंय. एखादा म्हणायचा बरं का, मी इथं बसून बोलायला काय लागलं, खाली येऊन बघा. अहो देव लोक नुसतं वर बसून बोलायला काय लागलं, येऊन बघा खाली, मग कळलं. नुसती इच्छा व्यक्त करणं चाललंय. तुम्हाला काय लागेल बरोबर बसून बोलायला, स्वर्गामध्ये बसा, या खाली, मग कळतं. देव इच्छिता ते पाहे. लक्षात आलं का? खाली जाऊन आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. साहेब खरंच पाऊस पडलाय का, खरंच नुकसान आमचं झालं का, बांधावर या, शेतात बघा, मग तुम्हाला आमच्या समस्या कळतील. हे देव लोकांनो केवळ इच्छा व्यक्त करून जमणार नाही. देव इच्छिता ते. मग तुम्ही आलात ना खाली, काय केला मला दाखवा. कोणता देव खाली आला? नुसतं म्हणणं सोपं आहे. लक्षात आलं का? म्हणणं सोपं आहे. जर या मनुष्य लोकात आलात, हा देह जर तुम्हाला मिळाला स्त्री किंवा पुरुषाचा, मग तुम्ही काय केलं, आम्ही पण तसंच करू. मग काय हो? राम म्हणता रामचे होई जे, पदे बैसोने पदवी घे जे, देव पावया गेलो, देवचे होऊन ठेलो. आम्ही पण देव हो. मग आता आमच्याकडे काही पोरं येतात, नवीन मुलं मुली अभ्यास करणारे. आता आमच्याकडे कलेक्टरचा चार्ज म्हणा, ॲडिशनल कमिशनर, जे काही असेल ते काय म्हणतात, साहेब आम्हाला पण कलेक्टर व्हायचं आहे, आम्हाला पण IAS व्हायचं आहे, तुम्ही अभ्यास कसा केला सांगा बरं. म्हणजे आम्ही जसं केलं तसं त्याला करायचं आहे, म्हणजे मग तो कलेक्टर होणार. लक्षात आलं का? मर्दंगाचार्यला अहो कसं शिकलं सांगा बरं, वाजून दाखवा. म्हणजे तुमच्यासारखं आम्हाला किती प्रयत्न केला, पहाटे उठले का, रात्री उठले का, किती प्रॅक्टिस केली, हे विचारणार. म्हणजे त्याच्यासारखं व्हायचं आहे ना. भ्रमरीच्या ध्याये भ्रमरीच होय, कीटकत्व जाये पालटोने. तो माऊली काय म्हणतात, ज्ञानोबा आहे, भ्रमरी एक भुंगा असतो बघा, तो
मातीचं घर केलेलं असतं ना, त्याच्यात तो एक आळी बसते मध्ये जाऊन, तू उचलून आणतं, आळी खाते, आळीला असं वाटतं आता खातं आणि त्या आळीला त्या छिद्रातून बाहेर पडता येत नाही आणि रात्रंदिवस त्या आळीला तोच भुंगा दिसतो आणि त्याच्याकडे बघता बघता त्या आळीलाच पंख फुटतात आणि ते उडून जातं. तुका म्हणे आळी जीवेनु रे जीवे गळी, जीवेनु रे जीवे गळी, जीवेनु रे जीवे गळी. तुका म्हणे जीवेनु रे जीवे गळी जीवेनु रे जीवे. तुकोबारायांचं पण हेच प्रमाणे की आळी त्याच्याकडे बघता बघता म्हणजे त्याला पाहता पाहता आपण त्याच्यासारखं होऊन जातो. कधी होऊन जातो आपल्याला माहित नाही. चित्रपट बघणारी माणसं बघा किंवा एखादा हिरो बघणारा, कीर्तनकार प्रवचनकार पाहणारी माणसं, त्याला जर एखाद्याचं गायन आवडलं, कीर्तन आवडलं, त्याला वाटतं आपण पण असं झालं पाहिजे. बरोबर ना? म्हणजे पाहिल्यानंतर हे देव लोकांनो, तुम्ही जर खाली आला तर काय केलं सांगा, आम्हाला पण तुमच्यासारखं करायचं आहे. रावणानं प्रचंड पाप माजवलं, अधर्म केला, प्रचंड अधर्म केला. रावणाला संपवणं भाग होतं. वर घेऊन मोठा माजला होता तो. तेव्हा 33 कोटी देव विष्णू भगवंताकडे गेले आणि काय म्हणाले, देवा तुम्ही ताबडतोब अवतार घ्या गडे, त्याला संपवलं पाहिजे, कारण त्यानं फार नुकसान केलेलं आहे. विष्णूनी रामाचा अवतार घेतला. विष्णू देवैच्छेता ते पाहे, देवादिदेव विष्णू येतं, देवादिदेव विष्णू येतं आणि त्यांनी रामाचा अवतार घेतला. सोबत कोण कोण आलं, लक्ष्मण आला, भरत आला, शत्रुघ्न आला, त्यांनी अवतार घेतले. शेषाने अवतार घेतला, त्याच्यानंतर महादेवाने अवतार घेतला, हनुमंताचा, सगळे वेगवेगळे देव खाली आले. आता या देवाने काय केलं, देवैच्छेता ते पाय. कदाचित जर आम्ही त्यांच्यासारखं केलं ना, आमच्यात आणि त्याच्यात काहीच फरक असणार नाही. जगी आलासी माणूस म्हणून जाताना जा, देव होणे तुझीच करणी, ठरविल तुझला राम वा रावण. तू रावण पण होऊ शकतोस आणि राम पण होऊ शकतोस, कारण तुझ्यामध्ये ती ताकद आहे. कारण देवात आणि तुझ्यात कुठलाही फरक नाही. हात पाय कान नाक डोळे प्रभू रामचंद्रासारखेच आहेत, कृष्णासारखेच आहेत, त्यांच्यात आणि आमच्यात कुठलाही फरक नाही. आम्हाला पण होता येतं का बघू. रामाने अवतार घेतला, गादीवर बसायची वेळ आली. गादीवर बसायची वेळ, काय स्वप्न असेल बघा, एवढं मोठं राज्य मिळणार आहे, अयोध्येचा राजा होणार आहे राम, बरोबर ना? रात्र आनंदात जात होते. रात्री उशिरा येऊन कैकेयी मातेनं सावत्रायनं सांगितलं. सावत्रायनं काय म्हणाले, तू 14 वर्ष वनवासात जा, तू 14 वर्ष वनवासात जा. सावत्राईचं ऐकून 14 वर्षात गेला, 14 वर्ष वनवासात गेला. सावत्र राज्य सोडून सावत्रायचं. आणि राज्य कुणाला मिळालं, ज्याच्या स्वप्नातील नव्हतं आपण राजा होणार आहोत, अशा सावत्र भावाला, भरताला राज्य मिळालं. आता किती आनंद आहे सांगा बरं भरताचा. भरत गादीवर बसला का? नाही बसला. आपल्या भावाच्या चपला ठेवल्या, चपला गादीवर, त्या पादुका ठेवल्या, पादुका. आणि 14 वर्ष भावाचा अधिकार भावाचा कायम ठेवला. जिंतूर तालुक्यामध्ये माझं कीर्तन झालं, तेव्हा मी परभणीला ॲडिशनल कलेक्टर होतो, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. माझ्याकडे चार्ज होता आणि त्या गावात कीर्तन होतं. कीर्तनाला मी तिथे गेलो. कीर्तन संपल्यानंतर एक म्हातारी काठी टेकत माझ्याकडे होती आणि महाराज तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत. आई मी पाया पडू देत नाही. पाया पडायला नाही म्हणे, 2 शब्द बोलायचे आहेत. मला बोला, काय बोलायचं आहे. मग आपलं धाकलं पोरगं आहे ना, तर मोठ्या भावाला लईच भांडतं म्हणे, बांधासाठी डोकं फोडून आणि मारामारी करून रोज किती समजा म्हणे, ऐकतच नाही आणि तुम्ही 2 शब्द बोलून जा. म्हणलं आई तुमचं पोरगं माझं कसं ऐकेल, मी जरी ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल तर कसं ऐकेल त्याला. नाही महाराज ऐकतोय तुमचं, तुम्ही सांगून बघा. ठीक आहे, तिच्या समाधानासाठी म्हणलं तो आई तुम्ही बाजूला जा, मी बघतो. एका मुलाला पाठवलं, त्याला बोलून आण म्हणलं त्या पोराला. ते पोरगं समोर आलं. बघा बरं का, यांच्या मनात जर परिवर्तन करायची वेळ आली, इच्छा जर व्यक्त झाली, तर करील ते काय नोहे महाराज करी पाहे बेज शुद्धांगी. काहीही करतात. ते समोर आलं, मला काय म्हणाला, रामराम महाराज. रामराम म्हणल्यावर माझ्या मुखातून शब्द गेला, तुला राम म्हणायचा काय अधिकार आहे. ते म्हणजे राम तर कुणी म्हणू शकतं. अरे तू म्हणू शकत नाहीस, तुला माहिती आहे का राम कोण आहे. सावत्राईने सांगितलं वनवासात जायला राज्य सोडून. राम गेला वनवासात सावत्रायचं. तुझी सक्की माय सांगते की भावाला भांडू नको, तर तू भांडल्याशिवाय राहत नाहीस, तुला राम म्हणायचा काय अधिकार आहे. तो लांब पडला सगळ्याच्या समोर लांब पडला. ही माऊली साक्षीदारीत बसलेली, असा लांब पडला सगळ्यासमोर आणि मला म्हणाला की माऊली तुम्हाला वचन देतो महाराज, याच्यानंतर आईच्या शब्दाच्या विरोधात वागणार नाही, बांधासाठी कुठल्याही कारणासाठी भावाशी भांडणार नाही. राम देवैच्छेता ते पाहे. आता गंमत म्हणून नाही, 33 वर्ष नोकरी झाली माझी. अर्धे भांडणं घरातले बरं का, बहीण भावाचे. बांधाचं भांडण, विहिरीच्या हिश्श्याचं भांडण, शेताच्या वाटाचं भांडण, प्रचंड भांडणं, सख्या बहीण भावाचे भांडणं येतं. एखादा भाऊ जर नोकरीच्या निमित्तानं जर समजा लांब गेला बाहेर राज्यात वगैरे, वर्षात 2 वर्षानंतर जर घरला परत आला ना, तर सख्या भावानं बांधच ठेवलेला नसतो, त्याला बांधच सापडत नाही कुठे. ते सख्या भावानं, वाटणीतला सख्या भावना ठेव, बांधच सापडत, त्याला घराची भिंत सापडत नाही, त्याला दार सापडत नाही. त्याला इतकी वाईट परिस्थिती. 14 वर्ष सावत्र भाऊ वनवासात जाऊन आला, तर राजगादी जशास तशी होती. त्याचं नाव आहे राम. देवैच्छेता ते पाहे. बरोबर. लक्ष्मण कोण आहेत, शेषनाग आहेत.
सावत्र भाऊ आहे. सावत्र भावाला जंगलात वनवासात जायची गरज नव्हती, पण आपल्या मोठ्या भावाच्या सेवेसाठी सावत्र भाऊ वनवासात गेला. सावत्र भाऊ, इथं बसलेल्या भावंडांनो माझी तुम्हाला विनंती आहे, खरं का खोटा बघा. बापानं मोटरसायकल घेऊन दिलेली असते, बापानं कार घेऊन दिलेली असते, आणि लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणतो, दादा आता तुला सुट्टी आहे ना, आज जरा गाडी घेऊन बाहेर जातो. नाही मला पण बाहेर जायचं आहे. किंवा लहान भावाला विचारतो, म्हणतो मला पण बाहेर. म्हणजे बापाने घेऊन गेलेली गाडी सुद्धा नाही देणारे भावंड आमच्यामध्ये आहेत. आणि हा सावत्र भावासाठी वनवासात जातो. बरोबर आहे. सावत्र भाऊ लक्ष्मण भरत, किती आनंद आहे त्याला उड्या मारला, पण राजगादी जशास तशी त्याला परत करून ठेवली. सक्का भाऊ नगदी पैसे घेतले तर परत करत नाही. तरी आम्ही रामराम म्हणतो, कपाळाला गंध, गळ्यात माळ आहे, जय हरी महाराज जय हरी. काय करावं, एवढे कीर्तनं चालू आहेत, एवढे सप्ते चालू आहेत, एवढी उपासतापास चालू आहे, मग का पदरात पडत नाही आमच्या? ज्ञानोबारायने हरिपाठात सांगितले, जप तप कर्म हरी विन धर्म वाहू गाठी श्रम व्यर्थ जाय, वाहू गाठी श्रम व्यर्थ जाय, वाहू गाठी श्रम व्यर्थ जाय. जप तप कर्म हरी विन धर्म वावगाचे श्रम व्यर्थ जाय, वावगाचे श्रम व्यर्थ जाय, वावगाचे श्रम व्यर्थ जाय. हे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना पुण्याची गणना कोण कीर्तनात वगैरे जर भजन आलं ना, तर भजनाच्या वेळेस टाळ्या वाजवायचा, मुखातून नाव घेत जा भगवंताचं. काय घेत जा? न सोडी हा भाऊ टाकी रे संदेहू, रामकृष्ण टाहो नित्य फोडे, हरी उच्चारण मंत्रागात पळे भूत बाधा भये त्याचे, हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयाचे, क्षण मात्रे नामस्मरण केल्याशिवाय होणार नाही. वाचत जा, म्हणत जा, जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्मशास्त्री ओळगी जे एक वेळ या वया. ज्ञानोबाराय म्हणतात की 1000 वर्ष जावं लागतात माझं नाव मुखातून पडायला, म्हणून टाळ्या वाजवत जा, विठ्ठल विठ्ठल म्हणत जा, सगळ्यासोबत म्हणत जा. असो, माऊलीने प्रमाण दिलं. हरी उच्चार आपण जप तप कर्म हरिवेन धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणजे एवढे सप्ते करतो, पंक्ती देतो, कीर्तन करतो, उपास करतो, यात्रा करतो, पूजा पाठ सगळं करतो. कुठे गेलं सगळं हे? जप तप कर्म हरिवेन धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. सगळं पाण्यात चाललं. पंक्चर झालेली गाडी आहे, किती स्टिअरिंग हालस काही कामाचं नाही, पुढे कशी जाईल गाडी? पंक्चर आहे ना गाडी सगळी. तसं पंक्चर निस्ते भूक पडले आपल्याला, मीपणाचे अहंकाराचे, मी असा केला, मी तसा केला, माझ्याशिवाय असं होतं कारण माझ्याशिवाय तसं होतं. बाबांना ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. कुणाकडे बघितलं पाहिजे? प्रभू रामचंद्राकडे बघितलं पाहिजे, लक्ष्मणाकडे. देवैछे ताते पाहे. सीतामाता लक्ष्मी आहे, तिला वनवासात जायची गरज नव्हती, फक्त रामाला जायचं होतं. नवऱ्याच्या सुख दुःखासाठी 14 वर्ष वनवासात गेली, 14 वर्ष वनवासात. एक उदाहरण सांगतो. संभाजीनगरला मी डेप्युटी कमिशनर होतो. पैठण ट्रेनिंग सेंटरला आम्हाला व्याख्यान द्यायला जायचं होतं, आणि माझ्यापेक्षा एक वरिष्ठ अधिकारी रिटायर झालेले, त्यांना मी गाडीमध्ये घेतला. मी व्याख्यानाला निघालो. मी पुढे बसलो, ती पाठीमागं बसले. एक 50 फूटसुद्धा गाडी आमच्या घरापासून पुढे गेली नाही. पाठीमागून बारीक आवाज येऊ लागला रडल्याचा. म्हणलं कोण रडते? फिरून पाहिलं तर साहेब रडत होते. मी सरांना म्हणलं, सर काय झालं तुम्हाला, काय रडता? खरं सांगू का साहेब म्हणे. मला खरंच सांगा ना, माझं लग्न होऊन 36 वर्ष झाले, पण 36 वर्षामध्ये माझी बायको, लेकरं, मुलं कोणीही मला आत्तापर्यंत टाटा करायला गेटपर्यंत आले नाही. तुमची बायको तुम्हाला टाटा करायला बाहेर येते. कळलं तुम्हाला? कुठे सुख? आपला नवरा बाहेर चालला, बिलकुल दौऱ्या, पण बायको बाहेर चालली, बिलकुल जायचं. कारण हे बळ आहे घरातलं प्रचंड मोठं. बाहेरून आल्याबरोबर लगेच म्हणायचं नाही, कुठं गेला होता, एवढा उशीर लागला का, तेल आणलं नाही का, तू पण नाही. अरे बाबांनो, तुम्हाला माहीत नाही बाहेर कसे खड्डे आहेत, कसे अपघात होऊ लागलेत. लाखातून एक जरी मरत असला, त्यात जर तुमच्या घरच्याचा नंबर लागला तर काय करसाल? अतिशय टेन्शनमध्ये, तानामध्ये बाहेर जावं लागतं, तानात घरला यावं लागतं. आनंदाने पाठवत जा, आनंदाने स्वीकार करत जा. लक्ष्मी सीतामाता वनवासात गेली, तुम्हाला वनवासात जा म्हणत नाही. किंवा मानसिकरित्या तर त्या नवऱ्याला बायकोला असं वाटलं पाहिजे की घरातली माणसं माझ्यासोबत आहेत, फक्त टाटा करा. इतका आनंद वाटतो जाताळा येता, खूप आनंद वाटतो. देवैछे ताते पाहे विठाला. भात शिजला का हे मुठीच्या मुठी काही दाबून बघावं लागत नाही. 2-4 शितावून कळतं. आपण 2-3 उदाहरणं घेऊन आपण पुढे सरकू, म्हणजे आपल्या लक्षात येतं चरण की असं का आलेलं आहे. हनुमंतराय ते पण देव आहे. कोण आहे तो हनुमंतराय? अंजनीच्या तपास. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले
या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र म्हणजे कोण? महादेव. महादेव हनुमंत. देव इच्छिता ते पाहे. देवाने हनुमंताचा अवतार घेतला. हनुमंताने काय केलं? सगळं युद्ध वगैरे संपलं. सीतामातेनं नवरत्नाचा हार दिला. फोडून आपली छाती दाखविले प्रभू भगवान. एक मुखाने बोला जय जय हनुमान माते. मला काय करायचं आहे? का रे नाशवंतासाठी देवा सवे आटी पाडी तोसे. काय करायचं आहे मला नाशवंत घेऊन? माते माझ्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र आणि तुम्ही आहात. आणि ज्याच्यामध्ये राम नाही ते माझ्या कामाचं नाही. ज्याच्यामध्ये राम नाही. आणि आम्ही तर राम नसलेल्या गोष्टीसाठीच मारामाऱ्यानं आयुष्य आमचं सगळं त्याच्यात चाललंय. आणि ज्याच्यामध्ये राम आहे ज्ञानेश्वरमध्ये गाथेमध्ये गीतेमध्ये तिकडे येतच नाही मी. या महाराजाच्या पोत्या वाचायच्या, त्याची बिल्ली लावायचे, त्याच्या प्रदक्षिणा घालायच्या, त्याच्या आरत्या करायच्या. निव्वळ येडे चाळे 33 कोटी सुद्धा पुरेनात. राम नसलेल्या गोष्टीच्या मागे लागलो आपण. म्हणून पदरात पडणं बरं का. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. सगळं पाण्यात चालू पुरतं विचार केला पाहिजे आपण. हनुमंतराय महादेवाचा अवतार आहेत. नवरत्नाचा हार नाही घेतला. मला फक्त राम पाहिजे, दुसरं काही लागत नाही. आणखी काय केलं? जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली ना तेव्हा द्रोणागिरी आणला उचलून सगळा. औषध वगैरे पाजवलं. लक्ष्मण जागा झाला. बरोबर आहे. आमच्याकडे एक म्हण आहे बघा. आमचा भाग थोडासा दुष्काळी भाग आहे. तुमच्यासारखा एवढा सधन नाही आहे. पण आमच्याकडे दुष्काळी भागात एक म्हण आहे. काय आहे? रोग सरो. तुमच्याकडे पण आहे का? मला वाटलं फक्त आमच्याकडे दारिद्र्य एकेकी असतं. तुमच्याकडे पण आहे का ते? रोग सरो वैद्य मरो. आम्ही ते आता काय झालं? लक्ष्मण उठला ना. लक्ष्मण उठला तरी हनुमंताने द्रोणागिरी जिथून आणला तिथं परत नेऊन ठेवला. जिथून आणला तिथं परत नेऊन ठेवला. माता भगिनींनो, बाबांनो, सर्वांनो, आपल्या लहानपणी ज्यांचं वय 50 वर्ष आहे त्या किंवा जास्त आहे आठवण करा. आपल्या लहानवरी शेजारी माता पिता भगिना आपल्याला वाटी वाटी तूप द्यायच्या. काळ्या मसाल्याची कुठलेली भाजी द्यायच्या का नाही? आता देतच नाहीत का? वाटीच परत करीत नाही आम्ही. आणि यांनी द्रोणागिरी परत केला नेऊन तिथे. द्रोणागिरी लग्नात जा असं सजवलेलं असतं, खायला प्यायला असं ताट वगैरे छान असं वाटतं की शूटिंग करावी, फोटो काढावे. आणि पहिली पंगत होऊ द्या, दुसऱ्या पंक्तीला असं उड्या मारायला जावं लागतं. ताट एकीकडं वाटीकडं कुणीकडे फेकून दिलं असं. कोण? या वानरांनी सगळ्या इथं बसलेल्या. देव इच्छिता ते. याचा अर्थ असा आहे ज्याचं घेतलं त्याला परत करावं. जयाचे ठेविले तया देऊने होई जे उतराया. नाना हाडपिविरा दिदला जायसा. नानाबाऱ्या सांगतात ज्याचं घेतलं त्याला परत करा. कुणाच्याही ऋणामध्ये जगण्याचा प्रयत्न करू नका. कारण परतफेड हा निसर्गाचा नियम आहे. केलं पाहिजे. लपवालपी करायची. 1 तारीख आली की 5 मध्ये जायचं म्हणायचं देवा शपथ तुला 1 तारखेला परत करतो बघा. लई अडचण आहे. 10,000 रुपये दे. 5% 2% व्याजानं देतो. देवा शपथ देतो. काय काय शब्द खातं ते. आणि 1 तारीख आली की ते मागतं. अरे काय झालं माझे 10,000 दे ना. आम्ही का पळून चालू का? देऊ की मग? नाही. हे शिकायचं आहे हनुमंताकडून. देव इच्छिता ते पाहे. ज्याचं त्याला देऊन मोकळं व्हायचं. कृष्णाचा अवतार कोण आहेत? कृष्ण परमात्मा विष्णूचा अवतार आहेत. बरोबर आहे. एकच उदाहरण बघू कृष्णाचं आपण. गोवर्धन उचलला. कृष्णाने फक्त करंगळी लावली, बाकीच्यांनी काठ्या लावल्या. आणि काठ्या लावणारे काय म्हणाले? हे काय नुसतं करंगळी लावतो म्हणे, सोडून दे करंगळी, आम्हाला घाम फुटला उचलून. अरे बाबा मी खरं सांगू का म्हणे, तुमच्यामुळेच गोवर्धन उचलला. अरे बाबा बघा ना म्हणे, माझ्यापाशी काठी नाही का, नुसतं बोट लावलं म्हणे मी, आणि तुमच्यामुळे बरं का, तुमच्यामुळं. कोण म्हणाले? विष्णू भगवान कृष्ण परमात्मा सोबत त्याला म्हणतात की हा गोवर्धन तुमच्यामुळे उचलला, माझ्यामुळे नाही. त्यांनी शिव्या दिल्या तरी शिवा खाल्ल्या, पण माझ्यामुळं गोवर्धन उचलला असा शब्द कृष्णाने वापरला नाही. याचा अर्थ असा, मी जर सप्त्यातून अंग काढलो ना, सप्ताहच होऊ शकत नाही. मी जर 15 मिनिटं उशिरा गेलो मर्दंगाचार्य, महाराज कसे कीर्तन सुरू करतात बघू, गायनाचार्य म्हणायचं नाही मी अर्धा तास आज मी गेल्याशिवाय कीर्तन थोडं सुरू नाही. नका बाबा नका, टाकून द्या. कारण भगवंतानं तुम्हाला प्रचंड मोठी ताकद दिलेली आहे. हे वैभव आहे आपलं, लक्षात आलं का? हे वैभव आहे. नवल अहंकाराची गोटी विशेषेने लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवे. ज्ञानोबराय म्हणतात की अहंकार हा अतिशय वाईट आहे, आणि बुद्धिवान माणसाला, सत्ताधाऱ्याला, ज्यांच्याकडे ताकद आहे, अधिकार आहे, पैसा आहे, त्याला त्रास देतो. म्हणून याच्यातून मुक्त व्हा. जो नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भगवंताला जर जवळ घ्यायचा आहे, तुम्हाला जर आनंद घ्यायचा जीवनाचा, तर कृष्णासारखं करंगळी लावा. बेशक तुम्ही करा, पण म्हणा अरे तुमच्यामुळे झालं, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, त्याला देऊन टाका मोठेपण. आणि जर जास्तच तुम्हाला वाटलं हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. माऊलीने ही पण परवानगी दिली आपल्याला ज्ञानोबारांनी. काय म्हणाले की हे माझ्यामुळेच झालं, पण मी नाही केलं, भगवंतानी करून घेतलं, भगवंतानी करून घेतलं. विठाला इहलोकीचा हा देही देव इच्छिता ते पाहे. 2-3 उदाहरणं बघू लागलो आपण की देवाने काय केलं. आता त्याच्यानंतर आपण माऊलीकडे येऊ, निवृत्तीनाथाकडे येऊ. निवृत्तीनाथ कोण आहे? तो सदाशिवाचा अवतार, अवतार
सदाशिवाचा अवतार अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार हे स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत महादेवाचा अवतार आहेत महादेवाचा अवतार आहेत बारीक नाही का बरं का हे उदाहरण आणि हे काय केलं निवृत्तीनाथाने बघा काय केलं महादेवाचा अवतार आहेत निवृत्तीनाथाने भिंत चालवली का रेडा बोलवलं का सच्चिदानंद बाबा कमाल सायन्ना गोपाळ मेलेले मुडदे उठवले का ज्ञानेश्वरी लिहिली का पाठीवर मांडे भाजले का काहीच केलं नाही निवृत्तीनाथांनी काहीच केलं नाही पण एक असं केलं निवृत्तीनाथांनी की ते जर आम्हाला करता आलं तर आमचा संसार आनंदमय होऊ शकतो निवृत्तीनाथ काय केलं आम्हाला काय केलं दिसत नाही आम्ही म्हणतो माऊलीने भिंत चालवली माऊलीने रेडा बोलवला माऊलीने मुडदे उठवले ज्ञानेश्वरी लिहिली पाठीवर मांडे भाजले अरे बघ जरा बारीकीनं हे कोण केलंय सगळं ते निवृत्तीनाथ काहीही करू शकले असते काहीही करू शकले असते काहीही केलं नाही एक केलं प्रचंड मोठं केलं एक एवढं मोठं केलं की जगाला फार मोठा संदेश दिला आपल्याला तिकडे जायचं आहे काय केलं निवृत्तीनाथाने ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिदले माझे आते काय केलं सगळं भावाला देऊन टाकलं सगळं ज्ञाना तू भिंत चालव ज्ञाना तू रेडा बोलव ज्ञाना पाठीवर मांडे तू भास ज्ञाना तू उठव निवृत्तीनाथ काही करू शकले असते ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण 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 दिदले संपूर्ण माझे हाती दिदले संपूर्ण माझे हाती हरी मुखे म्हण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हण हरी मुखे म्हणा काय केलं निवृत्तीनाथाने ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती भिंत चालवण्याचा अधिकार रेडा बोलवण्याचा अधिकार पाठीवर मांडे बसण्याचा अधिकार ज्ञानेश्वर लिहिण्याचा अधिकार सगळा अधिकार आपल्या लहान भावाला द्या ना तू कर अरे अरे ज्ञाना तू झालासी पावन तुझे तुझं ज्ञान कळ अरे ज्ञाना तुला सगळं कळतं ना तू कर मी काय करायचंय मी तर करणारच आहे पण तू कर माझा भाऊ आहेस आपल्या लहान भावाला जगात सगळ्यात मोठं केलं श्रेष्ठ केलं माझे ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा श्रेष्ठ केलं प्रचंड श्रेष्ठ केलं कुणाला आपल्या भावाला केलं मोठ्या भावाने सगळी ताकद सगळा अधिकार लहान भावाला दिला आपण जर इथं बसलेले लोक एका गुंट्यासाठी जर लहान भावाला भांडत असू विहिरीच्या हिश्श्यासाठी घराच्या बांधणीसाठी किंवा 1000-500 भांडत असू तर विचार करून बघा की आपण निवृत्तीनाथाची भक्ती करण्यास तरी पात्र आहोत का नाव घेण्यास तरी पात्र आहोत का आता ज्ञानोबर आहे कोण आहेत माऊलीने प्रमाण दिलं विष्णू महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञाने महाविष्णू आहेत हे सगळं केलं आणि काय म्हणाले म्हणे निवृत्तीदासू म्हणे निवृत्तीदासू मोठ्या भावाचा दास म्हणाले मोठ्या भावाचा दास जर निवृत्तीनाथाप्रमाणे आणि ज्ञानेश्वराप्रमाणे जर ही भावंड जर वागली जर भावाला दिलं आणि भावानं मोठेपणाने सांगितलं की माझ्या दादाने दिले माझ्या दादामुळे मी मोठा झालो माझ्या दादाने शेतात कष्ट केले आणि मला शिकवलं म्हणून नोकरी लागली हे जर लहान भाऊ म्हणू लागला ना त्या घरात भांडणच होणार नाही दुर्दैव असा आहे लहानपणी आई वडिलांना आपल्या लहानाचं मोठं करतात छोटे छोटे भाऊ इतकं जीव लावून जेवतो ना आपण 6 आणि 3 दादा हे खा ना भैया ते खा ना एका ताटात खा कपडे बदल सगळे 6 आणि 3 इतकं सुंदर 63 आणि एका गुंट्यासाठी अजून कशासाठी तरी 36 होतं आयुष्यभर ह्याचं तोंड इकडं त्याचं तोंड तिकडं 6 आणि 3 आयुष्यभर गेलं तर तोंड बघणार नाही मातीला येणार नाही त्याला फलानं करणार नाही सख्या भावांच्या बाबतीमध्ये सख्या भावांच्या बाबतीमध्ये इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे पहिल्या चरणात आपण पाहिलं की देव लोक इच्छा व्यक्त करतात आणि देव लोकांनी येऊन काय केलं त्याप्रमाणे जर आम्ही करू लागलो तर मला असं वाटतं कुठल्याही परिस्थितीमध्ये संकट दुःख नावाचा प्रकार आमच्या वाट्याला राहणार नाही आणि असं झालं तर दुसऱ्या चरणाप्रमाणे धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य
आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो नांदगाव तालुका आपल्याकडेच आहे. गेल्या महिन्यामध्ये माझं ते कीर्तन झालं श्राद्धाचं, आणि श्राद्धाचं कीर्तन संपल्यानंतर एक जण मला काय म्हणे, महाराज तू कीर्तन लईच वेगळं केलं बाबा तुम्ही म्हणे, क्षण क्षण हाची करा विचारे अभंगावर कीर्तन होतं म्हणजे वेगळंच केलं कीर्तन म्हणे. मला वेगळं म्हणजे कसं असतं, काही रडणं नाही पडणं नाही कसं म्हणजे काही तुम्ही दुःखच काही व्यक्त केलं नाही म्हणे. मला सांगू का प्रमाण, म्हणलं बरं झालं, इथं कोणाची अपेक्षा असेल त्याचं उत्तर देऊन टाकतो मी. अजिबात रडणार नाही, रडा पण म्हणणार नाही तुम्हाला की असे होते आणि तसे होते, कशा अजिबात नाटकं नाही करायचे. कीर्तनाची वेळे रडे पडे लोळे, प्रेमाविन डोळे गळताती, तुका म्हणे माईचे महिंद, तयापाशी गोविंद नाही नाही नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे. कशाला रडायचं, कशाला नाटकं करायचे, भक्ती करा ना, अंतःकरणातून करा, त्यांचा मार्ग मोकळा करा. उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा 2 शास्त्र आहेत. तुमच्या नामस्मरणानं तुमच्या भक्तीनं सगळ्याचे मार्ग मोकळे होणार आहेत. हरी उच्चारणे अनंत पापरासी जातील सयाशी क्षण मात्रे, हरी उच्चारण मंत्रागा दोही कुळ उद्धरती दोही. आईकडला पण बापाकडला, ह्यांचा न उद्धाराला काय झालं, फक्त अंतःकरणातून करा, दाखवण्यासाठी नाही. म्हणून तुम्हाला प्रमाण सांगितलं, जप तप कर्म हरिवेन धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. नको त्या प्रथा पाडून टाकले आपण, सगळं पाण्यात चाललं. आणि जे ज्ञानोबा तुकोबांनी सांगितले, नामदेवांनी सांगितले, नाथांनी सांगितले, त्याच्या बाहेर जर नाही गेलो ना, अहो विचारच करू नका. अवघाचे संसार सुखाचा किरण आनंदे बहेन ते लोक. आनंदाशिवाय काहीच नाही. कशालाही सांभाळण्याची ताकद देण्याची ताकद आमच्यामध्ये येऊ शकते, कशालाही तोंड देण्याची ताकद येऊ शकते. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आता आम्हाला जन्म झाला, देव लोकाला इच्छा आहे मृत्यू लोकात यायची, त्यांना मिळेल का नाही देह माहीत नाही, पण आम्हाला मिळाला, आम्ही धन्य झालो. आम्हाला नोकरी लागली, आम्ही धन्य झालो. आता बाकीचे परीक्षा देत बसले, त्यांचा नंबर लागल तेव्हा लागल, तसा देव लोकांचा लागेल तेव्हा लागल. आमचा नंबर लागलाय. मी नाही म्हणाले बरं का, तुकोबार आहे. धन्य मी जन्म, धन्य मी असं नाही म्हणाले, धन्य आम्ही. आम्ही म्हणजे तुम्ही, आम्ही सगळे आलो त्याच्यामध्ये. काय धन्य आम्ही जन्मालो म्हणजे तुमच्या धन्य मनुष्य देह मिळाला, ही सगळ्यात मोठी धन्यता आहे, सगळ्यात मोठी. 84 लक्ष योनीचा फेरा आहे असं आमचं शास्त्र सांगतं. 84 लक्ष योनीचा फेरा, आणि त्याच्यामध्ये मनुष्य देह मिळालेला आहे. उदाहरण आपल्याला सांगितलं, हत्ती गाढव घोडे मोठे आहेत, भजन करता येत नाही, भक्ती करता येत नाही. वाघ किती बलवान असला, वानर किती बलवान असला, तर त्याला पळत पळत दिंडीमध्ये येता येत नाही, आम्हालाच जाता येता येतं. म्हणजे मनुष्य देह मिळाला ही सगळ्यात मोठी धन्यता आहे. सोमायेचे आडवस्त्र लागून एकला खेळवे सूत्र, बाहेर नटी छायाचित्र 84 लक्ष. ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायात सांगितलं, ही सोमाया आहे भगवंताची, विष्णूची माया आहे. 84 लक्ष योनीमधून हा मनुष्य देह मिळाला. कारण कुठल्या तर 50 आहे. मागच्या जन्मात कोण होतं की पुढच्या जन्मात कोण असणार, की या जन्मामध्ये पुण्यानं कोणी बायको झालाय, कोणी नवरा झालाय, कोणी माय झाले, कोणी बाप झालाय, भाऊ झाले. आनंदाने करायचं, आनंदाने. माझून तुझं जमत नाही, अजिबात आतळापट करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे, जगाच्या पाठीवर असा एकही माणूस नाही, त्यातल्या त्यात तुमच्या इथं बसलेल्यापैकी एकही माणूस असा नाही की जो 100% स्वतःवर तरी प्रेम करतो. कधी तर रागवला असतात, कधी तर त्या आरशापुढे बघून गालावर हाणून घेतला असेल, अरे राव माझं चुकलं राव, 2 तास जर मी जर अभ्यास केला असताना, मी पण तहसीलदार झालो असतो, मी पण इंजिनियर झालो असतो, माझ्या पण शेतात माझं चुकलं राव, त्यानं 2 दिवस अगोदर पेरलं ना, मी जर 2 दिवस अगोदर पेरलं माझंही बरं झालं असतं म्हणलात ना. म्हणजे 100% स्वतःला जो माणूस स्वीकारत नाही, त्यानं 100% समोरच्याकडून अपेक्षा करायची नाही. जसं आहे तसं स्वीकारायचं, जसं आहे तसं. ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. प्रयत्न करूनही ज्याच्यात बदल करता येत नाही, त्या परिस्थितीला स्वीकारलं की आनंद वेगळ्याने व्यक्त करावा लागत नाही. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. सगळी माणसं धन्य आहेत, सगळी माणसं धन्य आहेत. माझं उदाहरण सांगतो, धन्य बरं का. मी काही फार मोठा नाही, मी सावंतवाडीला अकाउंट ऑफिसर होतो. 1995चं उदाहरण सांगतो. मी माझ्या मोठेपणासाठी माझे कुठलेही उदाहरणं सांगत नाही. माऊली कृपेनं जर काही प्रेरणा मिळत असेल तर घ्यावे. मला इतकं मोठं केलं माझ्या ज्ञानोबाराने की मला अजून मोठं व्हायचं काही शिल्लक राहिलेलं नाही. पण उदाहरण कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून सांगतो. मी सावंतवाडीला अकाउंट ऑफिसर होतो. 1995ला MPSCचा निकाल लागला आणि माझ्या वडिलांचं पत्र माझ्याकडे आलं. त्यावेळेचं पत्र मी अजूनही जतन करून ठेवलं आहे. काय म्हणाले वडील, बाळ आशीर्वाद. टपालांनी पत्र आलं, कारण मोबाईल वगैरे नव्हते. गावाकडला पत्ता दिला होता, परीक्षा दिली होती, गावाकडला पत्ता दिला होता. सिलेक्शन झालं, गावाकडे पत्र गेलं आणि वडिलांनी ते पत्र वाचलं. गावातल्या लोकांना सगळ्याला बातमी कळाली. काय म्हणाले वडील, बाळ आज आम्ही धन्य झालो. आशीर्वाद दिला, बाळ आज धन्य झालो. का? खाली लिहिलं होतं की MPSCचा निकाल लागला आणि तू डेप्युटी कलेक्टर म्हणून महाराष्ट्रामध्ये टॉपर आला आणि गावकऱ्यांनी माझी आणि तुझ्या आईची मिरवणूक काढली. बाळ आज आम्ही धन्य झालो. डेप्युटी कलेक्टर कोण झालं? मी झालो. धन्य कोण झाले?
मायबाप धन्य आम्ही जन्मालो. मला माहीत नाही महाराज कोणत्या गावचे आहेत मर्दंगाचार्य. योगावन कीर्तन संपल्यानंतर या गावात किंवा बाहेर गावात कुठं यांच्या आईवडिलाची भेट झाली. कल्पना करा भेट झाली. 100% यांच्या आईवडील तेवढ्या गर्दीतून माझ्याकडे, महाराज त्या फलाण्या गावामध्ये चास गावामध्ये तुमचं कीर्तन होतं ना, ते मर्दंगावचं होतं ना, ते मफलं पोरगे बरं का, छाती काढून सांगणार. हे गायनाच्या गाजत होतं उजव्या बाजूला, ते मफलं पोरगे बरं का, छाती काढून सांगणार. कारण धन्य आम्ही जन्मालो, आम्ही चांगलं वागलो की आमचे मायबाप आमची पिढी आपोआप धन्य होते, आपोआप धन्य होते, आपोआप धन्य होते. आज तुम्ही ह्यांचा श्राद्धाचा कार्यक्रम का आठवण करताय. 100% धन्य आहात. कारण आपणच पाहिले 3-4 महिन्याखाली अमेरिकेत राहतात मुलगा आणि मुलगी, बाप इकडे मेला. सगळ्या पेपरला बातम्या आल्या. काय सांगितलं, आम्ही 3ऱ्याला येऊ शकत नाही, 10व्याला येऊ शकत नाही, 13व्याला येऊ शकत नाही, काय पैसे लागतात ते घ्या आणि तुम्ही त्यांचा विधी करून टाका. आता धन्य म्हणायचं का त्यांना? अमेरिकेत आहेत कोठ्यवधी, धन्य म्हणायचं का? बिलकुल नाही. चटणी भाकरी खाऊन जरी शास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे, धर्मशास्त्राप्रमाणे तुम्ही जरी छोटे मोठे कार्यक्रम करत असाल तर तुम्ही धन्य. धन्य आम्ही जन्मालो. कारण ज्ञानोबऱ्यांचं प्रमाण आहे, मग तया कुळा शेखा आणि कुळ घातका येर नरका जाणे आधी. ज्ञानोबाराय म्हणाले, एखादा माणूस जरी तुमच्या कुळामध्ये चुकीचा जन्माला आला, चुकीचं वागला, तर बाकीच्या लोकांना सुद्धा नरकात जावं लागतं. इथल्याच माणसाला नाही. देखे वंशवर्दी समस्त यापरी होय पतित, मग ओवांडी ती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. स्वर्गात गेलेल्या लोकांना सुद्धा खाली फेकून दिलं जातं तुझ्या कुळात वाईट आलं जन्माला म्हणून. म्हणून तुकोबाराय म्हणाले, कुळी कन्यापुत्र, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. मुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, मुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, मुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. म्हणजे त्यांच्या कुळामध्ये सात्विक व्हा, रज आणि तम होऊ नका. सात्विक होण्यासाठी पैसा लागत नाही, मानसिकता लागते. ज्याची मानसिकता सकारात्मकता आहे त्याला सगळं सोपं आहे. मग चोखोबाऱ्याची झोपडी जरी असली ना, दहीभात खायला भगवंत येऊ शकतो, कोरडे पोहे खाऊ शकतो, सुदाम्याचे शेबरीची उष्टबुरं खाऊ शकतो, कारण तिथे सात्विकता आहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आणि ही धन्यता तुम्हाला पण लाभू शकते. न दिसणारा अहंकार नावाचा जो प्रकार आहे, अभिमान नावाचा जो प्रकार आहे, मीपणा जो आहे, त्याला टाकून दिल्यानंतर धन्य होण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. संत कबीराचं प्रमाण आहे, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. म्हणजे काय, जोपर्यंत तुझ्यामध्ये मीपणा आहे तोपर्यंत देव तुझा होऊ शकत नाही. आणि तुझ्यातला मीपणा निघून गेल्यानंतर त्याला ये म्हणून सांगावं लागत नाही. धन्य आम्ही जन्मालो. आणि खरोखर आम्ही धन्य आहोत बरं का. इतके धन्य आहोत ना की आमच्यासारखा धन्य कोणीच नाही, कारण आम्ही वारकरी संप्रदायातले माणसं आहोत. यारे यारे असा आमचा अधिकार आहे. का बरं धन्य आहेत? कारण आम्ही इतकं सात्विक वागतो ना, इतकं कल्पनेच्या बाहेर वागतो. तुम्हाला उदाहरण सांगतो. पण अडचण ही आहे की आम्ही एका विशिष्ट ठिकाणी चांगलं वागतो, विशिष्ट कालावधीमध्ये वागतो, आणि बाकीच्या ठिकाणी पुन्हा पूर्वत पदावर येतो. सांगू, पटवून दाखवू. दिंडीला पण गेला असाल आत्ता. तुमच्या गावातला एक चोर माणूस, बदमाश माणूस, दारुड्या वाटोळ करणारा किंवा चुकीच्या मार्गावरची स्त्री, शिव्या देणारी, शाप देणारी, गोंधळ घालणारी काहीतरी असेल, अशी एखादी स्त्री किंवा असा एखादा पुरुष तुम्हाला दिंडीमध्ये भेटला. दिंडीमध्ये काय म्हणता तुम्ही? आई काय म्हणता? माऊली म्हण ना. ए चोरा, इकडं कसं काय आलास म्हणतो का? माऊली. बघा बरं का ही सात्विकता कशी आमच्यामध्ये. गावातला आहे, चोर आहे, बदमाश आहे, चुकीच्या मार्गावरचे सगळं पाठ आहे, तरी बेशक आपण म्हणतो माऊली जय हरी, अरे वा वा वा, दिंडीत आले, लई चांगलं झालं बरं का, आता दरवर्षी यायचं बरं का, म्हणता का नाही सांगा बरं. म्हणजे ही सात्विकता आमच्यात आहे का नाही? आम्ही का? कारण आमच्यामध्ये आहे, तुझं आहे तुझं पासे परी तू जागा चुकलाशी. फक्त आम्ही विसरून जातो, जागा विसरतो लगेच. अरे ती दिंडी 15 दिवसानंतर, महिनाभरानंतर संपणार आहे बाबा, पण आयुष्याची दिंडी मरेपर्यंत संपणार नाही. कधी संपणार आहे माहित नाही. मग माऊलीच म्हण ना सगळ्याला, काका दादा म्हण ना, गोड बोल ना. ह्याच्यापेक्षा धन्यता काय असते? धन्य आम्ही जन्मालो. मोठे मोठे पद बघितलं ना, अमेरिकेमध्ये कोट्यवधी रुपये कमवून आले, बापाच्या मातीला आणले, माईच्या मातीला आणले. काय करायचे त्याला घेऊन? म्हणजे पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. तुझी मानसिकता, तुझा मानसिक विकार, माझे विचार एवढे सुंदर झाले की संपलं.
मन चंगा तो कटुती में गंगा, मन नाही चांगा तर काय करील कासे गंगा. म्हणून असं म्हटलं जातं की डोक्यावरचं ओझं दिसतं त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो. मनावरचं ओझं दिसतही नाही त्याला कोणी हाती लावू शकत नाही. त्याचं नाव आहे ताण. हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो, मनस्थितीमुळे जास्त येत असतो. मनस्थितीमुळे. म्हणून या मनाला शुद्ध करायचं. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. ज्ञानोबरांनी सोपा मार्ग सांगून टाकला. तू म्हणे हे मीच करी माझी भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारे मज एका ते. अरे तू माझ्याकडे आणून टाक. किंबहुना फुले मन करी माझे एकातन, माझे निसर्वने कान भरो निघाले. आण तुझ्या मनाला माझ्याकडं. एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल. मी जन्मालो दास विठोबाचे झालो. विठ्ठलाचे दास. विठ्ठलाचे. विठ्ठल कोण आहे? विठ्ठला विष्णू आहे. बरोबर ना. रामाचा अवतार झाल्यानंतर कृष्णाचा अवतार झाला आणि कृष्णाचा अवतार संपल्यानंतर द्वारकेहून जगजेटी आले पुंडलिकाचे भेटी. द्वारकेचं काम संपलं, पुंडलिकाच्या भेटीवर आला. युगे 28 विटेवरी उभा कमरीवर हात दिले मारायला. असा हा तो विठ्ठल. दास विठोबाचे झालो. या विठ्ठलाचे दास व्हायचे. या विठ्ठलाचे कमरेवर हात देऊन आहे, समचरणी उभा आहे, सगळ्याला स्थान देणार आहे. कुणाची कुठलीही कामं करतो. गोऱ्या करतो, बाळातपण करतो, झाडलोट करतो. उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. भाविकासाठी उभा आहे. अहो 14 गुणाचा मालक आहे. लक्ष्मी ज्याच्या पायाजवळ आहे, कुबेर ज्याचा भांडार पाला आहे, त्याला काय कमी आहे सांगा बरं. इंद्रादेवकाला भेट होत नाही त्या भगवंताची. इंद्रांना सुद्धा, इंद्रांना 33 कोटीला सुद्धा वाट बघावं लागते त्याची भेट घ्यायला. हे ज्ञानेश्वरीमध्ये ओळेत माऊलींच्या सांगण्याचं. म्हणजे एवढा जगाचा मोठा मालक जरी असला ना, कुठे राहतो? मागे पुढे उभा आहे संभाळीत, आलिया घात निवारावया, हा केसरसी उडी घालून स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई. हे काळ्या तोंडाच्या तरी चालतं, शाप दिला तरी चालतं, शिव्या दिल्या तरी चालतात. इतका सोपा आहे. दास विठोबाचे झालो. आणि त्या विठ्ठलाचे दास व्हायचे. त्या विठ्ठलाचे. विठ्ठल कोण आहे? तो विष्णू आहे. आणि सगळ्या संतांचं म्हणणं आहे की वारकऱ्यांनो, माझी विनंती आहे तुम्हाला, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सोकन. कोणता देव? विष्णुदेव. विष्णुदेव. कारण का? विष्णूच्या बाहेर जायची गरजच नाही. दास विठोबाचे झालं. विठ्ठलाचेच दास का व्हायचं? तुम्ही म्हणाल की ठीक आहे, तुकोबाराय म्हणले, मग तुम्ही पण त्याच्यावर ठासून सांगता की दास विठ्ठलाचे झाले पाहिजे. विठ्ठलाचेच झालं पाहिजे, विष्णूचेच झालं पाहिजे. त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की मला सांगा, रावण विष्णूमुळे माजला का? कंसाला वर विष्णूंनी दिले का? बरोबर. जरा बारीकी नाही का बरं का. नरकासुराला, भस्मासुराला, वेगवेगळ्या असुरांना, दानवांना एकतरी विष्णूचा भक्त माजला का? वर देणारे दुसरे देव आहेत बरं का. आणि जेव्हा हे माजले, दुसऱ्या देवाचे भक्त माजले, त्यांनी जगावर अतिशय अत्याचार केला, अतिशय अन्याय केला, अधर्म वाढवला. आणि त्यांना मारण्यासाठी वर दिलेले देव आले नाहीत, उलट त्याला मदत केली. आमचा भक्त आहे. त्याला मारण्यासाठी कुणाला यावं लागलं? विष्णूला यावं लागलं. शाप खाल्ले, बायकोला सोडून द्यावं लागलं, वनवासात जा, फलानं कर, बेस्तानं कर, सगळे शाप दिले. कुणाला? विष्णूला दिले, म्हणजे विठ्ठलाला. द्वारकेहुनी जगजेटी आले पुंडलिकाचे भेटी. बाकीचे देव वर देऊन मोकळं होतात आणि विष्णू असा एकमेव देव आहे जो वर देतो पण आणि आपल्या भक्ताला सांभाळतो पण. उदाहरणामध्ये माता भगिनींनो, तुम्ही तुमच्या लेकराला घेऊन कीर्तनाला जाता, लग्नाला जाता, त्याला सजवता, नाकात घालता सोनं, कानात घालता, गळ्यात लॉकेट घालता, हातात अंगठ्या घालता. मला सांगा बरं, त्या लेकराला सोनं तर कळतं का, अंगठ्या तर कळतात का? मग कोण सांभाळतं ते? आईच सांभाळते. आई. विठू, आई, विठू, माऊली. ही माऊली सांभाळते. माऊली सांगतात ना व्याध्यामध्ये, तया माझी आ सायुज्याची चाड, तरी तेच पूर्वी कोड सेवा म्हणते ते आड प्रेम सोये. ऐसा जो जो म्हणी ती धरिती भाव, तो पुढा लागे द्यावो, आणि दिदल्याचा निर्वाह तोही मीच करे. माझ्या भक्ताला देतो पण आणि सांभाळतो पण. म्हणून दास विठोबाचे झालो. आता विठ्ठलाचे दास व्हायचे. मग काय करायचे विठ्ठलाचे दास व्हायचे? म्हणजे अजून एक पावली पुढे जायचं. आज विठ्ठल कोण आहे हो? कुठे आहेत विठ्ठल आज?
द्वारकेहुने जगजेटी आले पुंडलिकाचे भेटी. कृष्ण अवतार संपला, पांडुरंग म्हणून उभे राहिले. आता पांडुरंग कुठे आहे? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. कुठे आला पांडुरंग? ज्ञानोबारायाच्या रूपाने आळंदीमध्ये आला. दास कोणाचे व्हायचं? ज्ञानेश्वरी, हरिपाठ, माऊलींचे अभंग, माऊली माऊली ज्ञानराज माझी. लक्षात आलं का? कारण कोण आहे? विठ्ठल कुठे आला? इथे आला. विष्णू कुठे आला? इथे आला. जनाबाईने सांगितलं महाविष्णूचा अवतार, अवतार, महाविष्णूचा अवतार, अवतार, महाविष्णूचा अवतार, अवतार, महाविष्णूचा अवतार. हे सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, अवतार, महाविष्णूचा अवतार. सगळ्याला विनंती आहे, बाहेर लोक भरपूर उभे आहेत, भरपूर जागा आहे. थोडं पुढे सरकून बसा, दुसऱ्याला जागा मिळेल. कारण अभंग आहे. वर्त करविता अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाते. तुमच्या पुढे सरकण्यानंतर दुसऱ्याला जागा मिळाली ना, तर अर्ध पुण्य तुम्हाला मिळणार आहे. असं पदरात पडते म्हणून सांगितलं की मग सरका वाटतं. सरका विठ्ठला. विठ्ठल. अध्यात्माचा एक नियम आहे, जागा असेल तर श्रवण करायला मंडपातच आलं पाहिजे. श्रवणाचे मिसे बैसावे येवणे, साम्राज्य भुवने सुखे नांदे. श्रवण करण्यासाठी मंडपातच येऊन बसावं. श्रवणाचे मिसे बैसावे येवणे. आम्हाला ऐकू येतं, आम्हाला ऐकू येतं, आजूबाजूला इकडे तिकडे उभे राहतो. हे काही नाटक नाही किंवा भाषण नाही, कीर्तन आहे. अध्यात्म आहे आपलं हे. आणि अध्यात्माच्या नियमाप्रमाणे चलत जा. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. विठ्ठलाचे दास म्हणजे ज्ञानोबारायांचे दास व्हायचं. कारण काय? प्रमाण आहे सगळं, पांडुरंगच आहे. ज्या दिवशी कृष्ण परमात्माने अर्जुनाला गीता सांगितली आणि ती गीता अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली आणि मग भगवंताच्या लक्षात आलं की ही गीता लोकांना कळत नाही. मग काय केलं? अर्जुना संकट पडता जडभारी, कथा सांगे हरी कुरुक्षेत्री, आणि तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. कृष्णाने अर्जुनाचा ज्या गीता जी सांगितली तीच गीता सांगण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या रूपानं अलंकापुरी म्हणजे आळंदीमध्ये अवतार घेतला ज्ञानोबारायचा. कृष्णाष्टमी आणि माऊलीची जयंती एकाच दिवशी येते. कारण कोण आहे ते? विठ्ठल आहे ते. सगळ्या संतांनी सांगितलं. सेना महाराज म्हणाले, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वराच्या चरणी सेना आला लोटांगणे. चोखोबारायांनी सांगितलं, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ऐशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणे. सगळ्या संतांनी सांगितलं. साक्षात पांडुरंगाने सांगितलं, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. अरे नामा, ज्ञानदेव मीच आहे ना, माझाच अवतार ना. दास ज्ञानोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. दास व्हायचं आहे माऊलींची, ज्ञानेश्वरी वाचायचं. कारण पांडुरंगाने सांगितलं मीच आहे ते. हसोनी पंढरनाथ पाहे नाम्याकडे, म्हणे नवल केवडे भाग्य तुझे. आजी साक्षात प्रब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, करीत असे आदर संगतीचा. अरे नामा, तुला माहिती आहे का कोण आहे ज्ञाना? साक्षात प्रब्रह्म आहे, साक्षात प्रब्रह्म. लक्षात आलं का? कोणता देव कुणाचे दास व्हायचे आपल्याला? पांडुरंगाचे दास होणारच आहोत. पण पांडुरंगानं काहीही लिहून ठेवलं नाही, पण ज्ञानोबाऱ्यांनी लिहून ठेवलंय. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. पांडुरंगाने फक्त सेवा वगैरे केल्या भक्तांच्या, त्याच्यावर कृपा केली. आणि माऊलीने एवढी मोठी कृपा केली की आयुष्यभर आम्हाला मार्ग दाखवून दिला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. मी माझ्या मनचं सांगत नाही, ज्ञानेश्वरीच वाचायचे. का वाचायचे? कोणत्याही संताला जाऊन विचारा. जर आम्हाला धन्य व्हायचं आहे ना, तर 100% ज्ञानेश्वरी वाचायचे. कुणाला विचारू? जगद्गुरु तुकोबारायांना विचारू. कारण महाराज काय म्हणाले? काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. अरे बाबा, ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, माझ्याकडे कशाला पाठवलं? बरोबर आहे. तुका म्हणे ज्ञानेश्वरी समुदाय करावा तो येईल पायवंदो. जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल ना, तुमच्या पायाचं वंदन करतो म्हणाले जगद्गुरु तुकोबाराय. नामदेव महाराज त्याच्या ताटात जेवायचे. नामदेव महाराजांच्या ताटात भगवून जेवायचे. नाम्या सेवे जेवी नव्हे संकोचित, ज्ञानियाची भिंतांगे ओढी, फिरविले देऊळ जगा माझी खाती. नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला. एवढं केलं नामदेव महाराजांसाठी. नामदेव महाराज काय म्हणाले? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावे. आणि ओवी अनुभव म्हणाले, ज्ञानेश्वरी वाच म्हणाले. जनाबाई 14 भुवनाच्या मालकाला म्हणते, धरीला पंढरीचा चोर. आणि काय म्हणते? वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी,
वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी वाचील जो कोणी जनी त्यासे लोटांगणे 14 गुणाच्या मालकाला चोर म्हणते पांडुरंगाला आणि काय म्हणते जर माझ्या ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी वाचलात ना तर तुमच्या पायावर लोटांगण घालते म्हणते. किती नम्रपणे बघा. आणि ही ताकद आहे. ताकद ज्ञानेश्वरीमध्येच आहे असं नाही ओवीतच आहे असं नाही शब्दात त्यातल्या एका अक्षरामध्ये ऐशी श्रीमुखोने अक्षरे निगती ना जव एक सरे तवा विद्येच्या अंधारे जावोची लागे ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळिका उजळलिया श्रीकृष्ण एक एक अक्षर प्रब्रह्म ज्ञानेश्वरातलं. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. जगद्गुरु म्हणाले ब्रह्मरस घे तुझ्या संसारातून दुःख निघून जातील तू धन्य होशील. मग कसं होणार आहे कुठं आमचा ब्रह्मरस तेने आबाल सुबोधे ओवियेचने प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिली. ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर ब्रह्मरस आहे. 27 संतांचं भक्ताचं प्रमाण माझ्याकडे आहे. मी सकल संत ज्ञानाई नावाचा ग्रंथ लिहिला आहे. सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितलं माऊलीकडे यायला सांगितलेलं आहे. साक्षात पांडुरंगाने सांगितलं देवाने सांगितलं. देव म्हणे रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवने जाण त्रैलोक्याशी. अगं रुक्मिणी या 14 गुणामध्ये एकच योगी आहे आणि एकच ज्ञान कोणतं माझ्या ज्ञानानं सांगितलेलं ज्ञानेश्वरीतलं ज्ञान. आणि ते जर वाचला तर धन्य आम्ही जन्मालो. 100% धन्य होणारच. माझी विनंती आहे तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी. 5 वेळा 2 वेळा वाचून जा. माऊलीचा फोटो असावा संजीवन समाधीचा. माऊलीला नमस्कार करावा. मी माझ्या मनचं सांगत नाही कोणत्याही संताकडे जा कोणत्याही संताकडे जा त्यांनी बेशक ज्ञानोबराकडे बोट केले. ज्ञानदेवे रचिला पाया करील ते काय नोहे महाराज परी पाहे बेज शुद्धांगी. कारण वैशिष्ट्य असं आहे मनवी देहाचं तुमचे माय बाप आजोबा पंजोबा कितीही पुण्य करत असतील कीर्तनकार आहे गायनाचार्य आहे मृदंगाचार्य आहे रामानाचार्य आहे त्यांचं त्यांच्यासोबत तुमचं तुमच्यासोबत कोणी ना कोणाचे का देवावीन म्हणा नारायण सद्बुद्धीने. सेना महाराजांनी सांगितल्या जगात कोणीच कोणी नाही आणि आपली सोडून तुमचं तुम्हालाच करावे लागेल. नाही कुणाचे कुणी कुणी नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही कुणाचे कोणे कोणे नाही कुणाचे कोणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालं. विठ्ठलाचे दास व्हायचे म्हणजे विठ्ठलाच्या लेकरांचे. कारण ही विठ्ठलाची लेकर आहेत ना ज्ञानोबा तुकोबा गोरोबा चोकोबा नामदेव महाराज वगैरे त्या विठ्ठलाच्या बाहेरच जात नाहीत. मग त्या लेकरांचे दास झालं तर आणखी जास्त चांगलं. का बरं कारण मायबाप लेकरावर जेवढं प्रेम करतात ना त्याच्यापेक्षा जास्त कोणावर तर प्रेम करतात. अजून कोणावर करतात नातवंडावर. वा छान नातवंडावर करतात. म्हणजे पांडुरंगावर नाही त्याच्या लेकरावर नाही त्याच्या लेकराच्या लेकरावर प्रेम करू आपण. दास ज्ञानोबाचे झालं. लक्षात आलं का. मस्त आहे आनंद सगळं. धन्य आम्ही जन्मालो. या जगात प्रत्येकजण धन्य आहे. तुम्ही असं म्हणाल की मायबाप धन्य झाले आता आमचं वय 70 वर्ष 80 वर्ष आहे आम्ही किती केलं तर काय धन्य होणार आहे. गैरसमज काढून टाका. 80 वर्षाचे असाल तुमचे मायबाप नसेल तरी अजून मायबाप तुमचे जिवंत आहेत. कुठे आहेत तुमच्या गावातल्या एखाद्या 80 वर्षाच्या माणसाला जर महाराष्ट्र शासनानं किंवा केंद्र सरकारनं एखाद्या मोठ्या पदावर घेतलं तर अख्खं गाव काय म्हणतं भूमिपुत्र आहे आमचा भूमिपुत्र आहे आमचा गावपुत्र आहे म्हणतं की नाही सांगा. 80 वर्षाला सुद्धा गावाचा पुत्र म्हणतं. म्हणजे धन्य कोण होणार आहे गाव धन्य होणार आहे. गाव धन्य. मराठवाड्यामध्ये एक IAS ऑफिसर झाले गेल्या वर्षी अख्खं गावाच्या बाहेर असं मृदंगण टाळ घेऊन वाजत गाजत नेलं. जात पात लहान मोठा गरीब श्रीमंत काही पाहिला नाही कारण गावाचा मुलगा कलेक्टर झाला. धन्य आम्ही जन्मालो. विठ्ठलाचे दास काय व्हायचं कारण विठ्ठल असा देव आहे मागे पुढे राहतो सोबत राहतो. आणि 30-35 लाखाचा आकडा यावेळेचा दिंडीचा पेपरच्या बातमी वाचली आपण. 35 लाख जगाच्या पाठीवर असला 16च कुठे नाही. आणि त्या 16त कोणाचं नाव होतं कोणाचं नाव नाही हो. ज्ञानोबा तुकाराम विठ्ठलाला भेटायला जातो रुक्मिणीला भेटायला जातो पण कौतुक त्यांच्या लेकराचं करतो. म्हणून समाजात जगत असताना गल्लीमधल्या बोळातल्या गावातला एखाद्या लेकरा जर भेटला डोक्यावरून हात फिरू जा किती टक्के मार्क पडले बेटा कोणत्या वर्गाला बा फला म्हणत जा. आपले लेकरं पळतून घरी सांगतात आई आई बाबा बाबा ते फलाने ग्रामसेवक झाले ते फलाने तलाठी झाले नोकरी लागली त्यांना ते डॉक्टर झाले कलेक्टर का होईना आपणाला काय करायचं आपलं घर थोडं चालवून बिलकुल नाही.
त्याच्या घरी जायचं, त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, म्हणायचं बाळा तू ग्रामसेवक झाला, तू तलाठी झाला, मायबापांनी फार कष्ट केले बरं बाळा, तुझ्या आम्ही डोळ्यानं पाहिले, तुला घडवण्यासाठी खूप कष्ट केले, आता मायबापाची पुण्यही फळाला आली, आता ध्यान ठेव बरं का बा मायबापाकडं, आता सेवा कर बरं का, बहिणीकडे बघ बरं का, भावाकडे बघ बरं का, एवढंच म्हणून या धन्य आम्ही जन्म, अख्खं कुटुंब तुमचा धन्य म्हणून धन्यवाद करतं. लक्षात आलं का? फार करावं लागत नाही, छोट्या छोट्या गोष्टीतून सगळ्या गोष्टी घडत असतात. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आता कसं दास व्हायचं, धन्य कसं व्हायचं आहे त्याचं आणखी तिसऱ्या चरणामध्ये स्पष्टीकरण आहे. आयुष्याच्या साधने, 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 सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो. हरी बोल. आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या या साधने, काय साधन आहे? घर बाळ शेतीबाडी नाही साहेब, आम्हाला तर 2 चक्कर आहे, आम्हाला 4 चक्कर आहे. अरे बाबा जे आहे ते आहे, हे साधन आहे, फार मोठं साधन. नवरा बायको लेकरं बाळ घरदार हे साधन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन काय माहिती आहे का? हे तुला जो देह मिळाला ना मनुष्याचा, हे सगळ्यात मोठं साधन आहे. आयुष्याच्या या साधने. कारण असलं साधन 84 लक्ष योनीमध्ये नाही. किती मोठे जीव असले तर त्यांना देव कळत नाही, धर्म कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. तुला सगळं कळतं, प्रेम कळतं, आपला कळतं, परका कळतं. तर कोण आहेस तू? धन्य आहेस, धन्य. आयुष्याच्या या साधने सत्य चित्त आनंद, सदैव आनंदी राहायचं आहे. पदवी घ्यायची त्या आनंदाची. काका कसे आहात? बाबा कसे आहात? काय सांगावं साहेब, लय पोरं बेकार निघाले, लय कष्टातून शेत घेतलं. बरं. आजी कसे आहात? काय सांगावं महाराज, पुरी बेकार निघाल्या, सून असल्या, अवघड आल्या, काही खरं नाही जीवनाला. अजिबात रडायचं नाही. काय म्हणायचं? कसे आहात? छान आहे, मस्त आहे. कारण का तुम्ही जर म्हणलात आमचं काही खरं नाही, आपण जैसे व्हावे देवे तैसे तथास्तु. देव फक्त तथास्तु म्हणतो, संत फक्त तथास्तु म्हणतात. म्हणून रडायचं नाही, दुःख नाही सांगायचे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. खूप साधन दिले, हात पाय कान नाक डोळे ही जी साधनं आहेत ना, घरदार खूप साधन आहेत. मंदिरात जाता, पाया पडायला जाता, घंटे वाजवायचा, लेकरू होऊ दे, नातोंड होऊ दे, फलानं होऊ दे, बिस्तान, बिलकुल नाही. 10 रुपये 5 रुपये त्या पेटीत टाकायचे. रोज जाता येत ना, महिनाभराचे 100-50 टाकायचे. ही साधन आहे तुमच्या खिशातून दिलं जाणारा. आणि जोपर्यंत त्या मंदिराला पैसे जमा होणार, 1000-2000 जमा होणार नाहीत, लाईट बिल कोण भरणार आहे? पाण्याची व्यवस्था कोण करणार आहे? साफसूफ कोण करणार आहे? लय मंदिरात कचरा झाला राव, मला जाऊच वाटत नाही. कुणी केला कचरा बाबा? ठीक आहे, तू केला नाहीस, मग साफ करण्यासाठी काही दिलास का 1000-500 रुपये? तुला काय बोलायचा अधिकार आहे? नुसते नावं ठेवून येत असतं? बिलकुल नाही. कारण केलेल्या कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. या देहाकडून चुकीचं कुठलंही करायचं नाही. अंधारातसुद्धा कुठलं करायचं नाही. कारण अंधारात जरी चुकीचं केलात की त्याचे भोग भोगावे लागतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमच्या खेडेगावात, आमच्या गावाच्या बाजूला एक गाव आहे 2 किलोमीटर अंतरावर. माझ्या लहानपणी माझ्या आजोबासोबत मी कीर्तनाला गेलो. साधन म्हणजे काय? हात पाय कान नाक डोळे बुद्धी म्हणे साधन आहे भगवंताने दिलेलं. वाघापेक्षा गाढवापेक्षा घोड्यापेक्षा हातापाय आमचे लहान असले तरी या साधनाकडून सुंदर करता येतं, सुंदर करता येतं. गेलो कीर्तनाला, कीर्तन संपलं, जेवायला बसलो. समोर एक असा जाडाजोडा माणूस बसला होता. ते 12 बंडे असते ना, खिसे भरपूर असलेले. जेवायला बसला. उन्हाळ्याचे दिवस होते, पाडव्याच्या वेळेस सप्ताह होता तो. आणि ते जेवायला बसला तर त्याच्या मुठी अशा गच्च बसलेल्या होत्या, त्याच्या मुठी गच्च मारलेल्या. आणि ते थरथर थरथर कापत होतं. एक माणूस आला, त्याचं एक बोट बाहेर काढलं, असं घासलं खूप घासलं आणि जेवायला बसलं. ते असं थरथर थरथर कापत तोंडात घास टाकायचा. मी आमच्या बाबाला म्हणलं, बाबा, आजोबाला, हे का बरं असं करू लागलेत बाबा? बाबा म्हणून ग बस, नंतर सांगतो, ग बस. मला बोलू दिलं नाही बाबाने. बाहेरनंतर, बाबा उन्हाळ्याचे दिवस आहेत, मला हिवाळा पण नाही, थंडीन बोटं कापतात, हे बोटं असं का कापू लागले? आयुष्याच्या या साधन आहे हात. तर बाबाने सांगितलं की बाळा, आपल्या पंचकृषीमध्ये याच्या भावाकडे जसे बैल होते ते पंचकृषीमध्ये कुणाकडे होते भारी बैल, पांढरे शुभ्र खूप सुंदर बैल होते. आणि याने काय केलं, पिठामध्ये विष घातलं आणि असे मुटके मारले, त्या बैलाच्या तोंडात घातलं. दोन्ही बैल मेले. कदाचित त्यांचा शाप असेल
केले कर्म झाले तेचे पुढे भोगाले, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे वो संडेना. 18व्या ज्ञानोबाऱ्या सांगतात केलेल्या कर्माची फळं भोगावं लागतील. अंधारात सुद्धा चुकीचं करायचं नाही. हा साधना पण असा हाणला, अशी लात घातले, असा बोललो, असे डोळे वटारलो, अजिबात येडेचाळी करायचे नाहीत. कारण हा देह कसा आहे, नाशवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. 100% किती मस्तीतला असतास ना, मेल्यानंतर तुला 4 लोक खांद्याला लागणार आहेत, गाडगं धरायला लागणार आहे, पेटवायला माणूस लागणार आहे. 100% परावलंबी आहेस. म्हणजे या अहंकारातून बाहेर पड. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आता एक सकारात्मक उदाहरण, कन्नड तालुका जवळ इकडल्या भागात, बरोबर ना. 1-2 वर्षाखाली माझं तिथे कीर्तन झालं. कीर्तन संपल्यानंतर गाडीपाशी 2 पोरं उभे होते. मला लहान लेकरं पोरापोरींना बोलायची फार सवय, कारण माझी लेकरं येत होती आणि ती लेकरं घडली की भरपूर झालं, दुसरं काही करावं लागत नाही. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती ही लेकरं आहेत आमची. ॲडिशनल कमिशनर असताना पुण्याहून मिटिंग आटोपून संभाजीनगरला परत येत होतो. एका ट्रकवर वाक्य लिहिलं होतं, पूत सपूत तो क्यों धनसंचय. जर तुमची लेकरं चांगली आहेत तर पैसा कमवायची गरज नाही. आणि दुसरं वाक्य होतं, पूत कपूत तो क्यों धनसंचय. जर वाईट आहेत तर जमूच नको, कारण उद्या मारहाण करतील, घराच्या बाहेर काढतील, धिंगाणा घालतील, दारू फिरवतील. म्हणजे चांगली असते तर कमवायची गरज नाही आणि वाईट असे तर करूच नको काही. लक्षात आलं का. कारण जगातली सगळ्यात मोठी संपत्ती ती आहे. मोबाईल खराब झाला, बाजारात जाऊन बदलून आणता येतो. टी व्ही खराब झाला, दुरुस्त करून आणता येतो. पोटची लेकरं खराब झाली तर जगाच्या पाठीवर कुठलाच बाजार नाही लेकरं बदलून देणारा. ही संपत्ती आहे. आधी केले मग सांगितले, त्यांच्यावर संस्कार होतील असं करा. 10 रुपयाची बिड्या वडायच्या, बायकोला शिवाय द्यायच्या, घरात धिंगाणा घालायच्या आणि लेकरांनी चांगलं व्हायचं नाही होणार. आपल्याकडे बघून निर्माण होतात. म्हणून मला लेकरांना बोला वाटतं. गाडीपाशी उभे होते, मी त्यांना विचारलं, का रे बाळा कोणत्या वर्गाला बेटा. ते म्हणजे माझं BSc झालं. दुसरं म्हणतं माझी पण BSc झालं. आम्ही एकाच गावचे एकाच वर्गात होतो. म्हणलं बाळा मग स्पर्धा परीक्षा वगैरे द्या ना, अभ्यास करा अजून. का बरं घरी बसलात तुम्ही, वर्षभर झालं घरी बसलात का बरं. हां बरं झालं महाराज तुम्ही म्हणले ते. ए मम्मी इकडे. त्याच्या आईला जोर हा महागार मारला. म्हणजे ते आली, काय बघ महाराज काय म्हणतात. महाराज म्हणतात की संभाजीनगरला क्लासेस का नाही लावले. अरे मी म्हणलं क्लासेस नाही म्हटलं बाळा, म्हणलं MPSCचा अभ्यास करा असं म्हटलं. म्हणलं क्लासेस कुठं म्हणलं मी. काय म्हणतो ते क्लासेस. मग ती आई काय म्हणते मला, साहेब खरं सांगू का म्हणे, आमच्याकडे 2 एकर शेत, आम्ही रोजगार करणारी माणसं आहोत. 2 लाख रुपये माझ्यापाशी नाही त्यांना द्यायला. 2 लाख रुपये माझ्यापाशी याला ट्युशनला द्यायला नाहीत. म्हणजे साधन काय आहे, त्या आईकडे 2 लाख रुपये देण्याचं साधन नाही. आयुष्याच्या या साधने काय पाहतोय आपण, विठाला विठाला. आपण साधन बघू लागलोय. साधन ती आई काय म्हणते, 2 लाख रुपये द्यायला माझ्याकडे नाही तर साधन नाही, आम्ही गरीब माणसं आहोत. आणि ते लेकर म्हणतात 2 लाख रुपये देऊन ट्युशन लावायच्या, म्हणजे मग तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर बनता येतं. बरोबर आहे. आता मी त्याला विचारलं, बाळा का बरं ट्युशनला पैसे द्यायचे. नाही सर म्हणे, त्यांच्या क्लासेसमध्ये एक नाव घेतलं, त्यांच्या क्लासेसमध्ये एवढे डेप्टी कलेक्टर झाले, एवढे कलेक्टर झाले, एवढे तहसीलदार झाले, एवढे इंजिनियर झाले, एवढे डॉक्टर झाले, फार चांगलं शिकवतात. आणि म्हणून त्यांच्या क्लासला 2 लाख रुपये देऊन जायचे. साधन पैसे द्यायचे. ह्यांच्याकडे साधन नाही. 2 एकरची मालकी नाही ती माय, तिच्याकडे साधन नाही. पोरगं म्हणतं तिथे जाऊन क्लासेस लावायचे, म्हणजे निश्चितच PSI, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार होतं. म्हणलं छान, चांगली गोष्ट आहे बेटा. मग ते सर, त्या सरांना जाऊन विचार म्हणलं, शिकवणाऱ्या त्या सरांना विचार जाऊन, माझं नाव नको सांगू, विचार जाऊन, कारण सर तुमच्या क्लासेसमध्ये एवढे पोरं डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, PSI झाले, तुम्ही का नाही झाले. कारण ते परीक्षा देऊन नापास झालं आणि त्याने क्लासेस टाकलं आणि हे 2 लाख रुपये त्याच्याकडे झालं. मग साधन काय आहे. साधन त्या क्लासेसमध्ये जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुझ्या घरात आहेत. त्या क्लासेसमधल्या मोबाईलवर ऑनलाईन जे अभ्यासक्रम दिसतो, जे अभ्यास दिसतो, तुझ्या घरात बसून सुद्धा दिसतो. दिल्लीला जाऊन दिसतो, मुंबईला दिसतो, तुझ्या घरात. कसं म्हणून तुकोबारे काय म्हणतात, बैसोनी एकेची ठाई. एका ठिकाणावर बसून भक्ती करा. ठाईच बैसोनी करा एक गीत, आवडी आनंद आळ बाबा, आवडी आनंद आळ बाबा, आवडी आनंद आळ बाबा. ठाईच बैसोनी करा एकच ताय, आवडी आनंद आळ बाबा, आवडी आनंद आळ बाबा, आवडी आनंद आळ बाबा. ठाईच बैसून ठाई आहे तिथं करता येतं.
मी कोण सांगते तुम्हाला, खरं सोपे बरं काय जगामध्ये. तुम्हाला जे साधन दिले ना, हात पाय कान नाक डोळे घरदार शेतीबाडी अंतकरणाकडून करा. ज्या दिवशी तुम्हाला सकारात्मकतेने बघाल ना, त्यात तुमच्या साधनाकडे 2 एकर असेल. काय पडलंय नाही, काय पडलं 2 एकरमध्ये. 2 एकरला जर हे अंतिमच साधन समजून जर त्याच्याकडे लक्ष घातलात तर 2 एकरमध्ये 10 लाख उत्पन्न करणारे शेतकरी तुम्हाला सापडतील. आणि 5 एकर असणारा माणूस काय पडलंय, अजून पाऊसच पडलं नाही, गाजर गवतच आलंय, तर 5 एकरमध्ये 50,000 सुद्धा काढणार नाही. कारण त्या साधनाकडे बघितलंच नाही त्याने. मला काय साधन म्हणतं, एका गरीब माणसाचं लिकूर आहे. मी लिंबोळ्या विकणारा, कोळी फोडणारा, रेल्वेमध्ये केळी विकणारा माणूस, 40% मार्क 10वीला. मला कळून चुकलं की आमच्याकडे दुसरं साधन नाही, मलाच करावं लागणार आहे. मोठेपणानं सांगेन तुम्हाला, प्रेरणा म्हणून सांगेन, 40%चा माणूस डेप्युटी कलेक्टर म्हणून जर महाराष्ट्रात टॉपर येऊ शकतो आणि 2011च्या बॅचला IAS म्हणजे तुमच्या शब्दात कलेक्टर होऊ शकतो, तर तुमच्या 80-90% लेकर होणार नाहीत का? होतील. त्याच्याकडे साधन म्हणून बघा. आयुष्याच्या या साधने जे दिलंय ना, त्याच्यात प्रयत्न करूनही जर बदल करता येत नसेल, त्याला स्वीकारा. त्याला स्वीकारला की आनंद आहे. तुला स्वयंपाकाच्या येत नाही, तुझा बापाचा असा, तुझी मायचा असेल, तुमचा बापाच तसा. एकमेकाला नवरा बायकोने भांडू नका. कारण आज बायको सोडून देता येणार आहे का, नवरा सोडून देता येणार का, लेकरं सोडून देता येणार का? स्वीकारलेलं लग्न म्हणून आनंदाने करा, आनंदाने करा. आता ग्रहाधिक आगवे हे काही न लगेच जावे, जे घेते झाले स्वभावे निसंगो म्हणून. ज्ञानोबाऱ्याने सांगितलं, घरदार काही सोडायचं नाही, जे वाट्याला आले त्याला स्वीकारायचं. कुणी? ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, ब्रह्मचारी आहेत. अवघाची संसार सुखाचा की आनंदे बरे न ते लोक. त्रैलोक्याचा संसार केला. नवरा बायको लेकरा बाळाचा होत नाही का? सोडचिठ्ठी देतो, लग्न करतो, सोडून देतो. एवढं का बसतोय का हे का माणसं सगळे बायका पोरं? माझी विनंती आहे तुम्हाला, ह्या साधनाला स्वीकारा. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी. पावटणे करू स्वर्गाची निशाणे. या 3 चरणाप्रमाणे जर आम्ही वागलो, 3 चरणाप्रमाणे जर वागलो, आम्ही आयुष्याच्या साधनाचा सदुपयोग केला. लक्षात आलं का? सकारात्मक जर आपण ठेवली, या देहाची किंमत जर आपल्याला कळली, कारण काय इतकं सुंदर देह दिलाय ना, ह्या देहाच्या ज्याला 3 चरणाप्रमाणे सदुपयोग करता येतो, तो धन्य होतो आणि त्याला स्वर्गसुद्धा पायाखाली वाटतो. कोणता? कशाचा? या साधनांचा. कशाचे साधन? हात पाय कान नाक डोळे बुद्धिमन. ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, काय सांगितलं?
हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे करी डोळा जे देखावे कानिहन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेर आवेचे मीच करून घालावे मग सर्व काळे स्वभावे मीच आहे. अरे तुझ्या हातापायाला कानाला डोळ्याला जर माझी भक्तीची जर वळण पडलं पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळाला नाही तुझा तर तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे. तुझ्यात देव पाहावया गेलो देवची होऊन ठेवलो तुझ्यात माझ्यात काहीच फरक नाही. एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. आणि जर आम्ही देव झालो आम्हाला त्या स्वर्गाशी काय देणे नाही हो. आम्ही विष्णू देव म्हणजे कोण आपुला तो एक देव करून घ्या म्हणजे विष्णू पांडुरंग. आणि तो जर देव झाला ते स्वर्गन फिरगन आमच्या काय कामाचं असणार आहे सांगा बरं. काही त्याची किंमत वाटणार आहे का आपल्याला. कारण का आमचा जो परमात्मा आमचा जो ज्ञानोबा आहे आमचा जो पांडुरंग आमचा जो राम आहे आमचा जो कृष्ण काय पै स्वर्गापवर्ग दोन्ही हे जयाच्या आधीने श्रीकृष्ण बाप जनने कमळा जया. कमळ म्हणजे ज्याच्या कमळातून ज्याचा जन्म झाला ब्रह्मदेव त्याचा बाप कोण विष्णू आणि तो आमचा बाप आहे. आम्ही त्याचं लेकरू आणि त्या विष्णूचं ज्ञानोबऱ्याचं लेकरू जर आम्हाला होता आलं तर स्वर्ग आमच्या पायातळे आम्हाला काय पाहणार आहे. तुकोबारा म्हणत नाहीत का न लगे मुक्ती धनसंपदा संत संग दे सदा. आम्हाला पैसा पिसा काही नको काय करायचे पावटणी पायाखाली. माऊली असं सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये माझा जो भक्त असतो त्या भक्ताला काय वाटतं स्वर्गाते ऐसे मायकोनी मानसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. कुहिले म्हणजे काय मेलेलं कुत्र आणि त्या कुत्र सडलं आणि सडल्यानंतर त्याचा जो वास येतो त्याच्या बाजूने जर वासाला की आपण काय करतो छी करतो ना असं छी लगेच नाक दाबून धरतो. तसं माझ्या भक्ताला जर कोणी म्हणलं तेव्हा स्वर्ग देतो तर माझा भक्त काय म्हणतो छी काय करायचं आम्हाला स्वर्ग काय म्हणतो छी म्हणतो छी. कुत्र्याच्या सडलेला वास जसा येतो ना तसा वास माझ्या भक्ताला स्वर्ग म्हणतो. तो मान झिंजारतो मला नको ते म्हणतो. म्हणून तो कोबर आहे म्हणाले तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाण. आणि ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या श्रीमंत लेकरा एखाद्या श्रीमंत मायबापाच्या लेकराला जर तू म्हणले की तुला 10 रुपयाचा चहा पाहिजे चल 2 किलोमीटर ते काय म्हणजे ए बाबा मला काय तुझ्या चहाची गरज नाही. बरोबर आहे का त्याला काहीच गरज नाही ना मागे पुढे सगळंच उपलब्ध आहे ना त्याच्याकडे. तसं ही जगाची माऊली कोणती माऊली विष्णू अवतार असणारी विठू माऊली. विठू माऊली म्हणजे कोण ज्ञानोबा माऊली. ती जर आमची आई झाली तर आम्हाला स्वर्ग पायाखाली येणार आहे. कशी होणार आहे कोणाची आई झाली जगद्गुरु तुकोबार आहे काय म्हणाले बोलिले लेकुरे वेडीवा पुढे उत्तरे. ज्ञानोबारायला काय म्हणाले मी लेकुरे तुमचं म्हणाले. आम्हाला लेकरू होता येतं का बघा आम्हाला लेकरू होता येतं का बघा. झालं ना मग स्वर्गाची चिंता करायचं कारणच नाही. आम्हाला काही देणे घेणं नाही. आपण नाथ महाराजाकडे येऊ. साक्षात ब्रह्मने ज्याच्या घरामध्ये पाणी भरलं ज्यांच्या घरात पाणी भरलं स्वयंपाक केला ते नाथ महाराज म्हणाले ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दने पाय वंदित. असे काय म्हणाले ज्ञानाबाई ज्ञानेश्वर महाराज माझी आई आहे माय आहे म्हणाले. माय म्हणजे मी त्यांचं लेकरू आहे. नामदेव महाराज ज्यांच्या ताटात भगवंत जेवाचे मंदिर फिरवलं वेळ लागायचा. नामदेव महाराज जर घंटाभर मंदिरात नाही आले त्या पांडुरंगाला एवढा अधिकार असणाऱ्या ज्ञानोबा यांच्या बाबतीमध्ये नामदेव महाराज काय म्हणाले ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवले माझी माऊली आहे म्हणाले. योग्यांची माऊली म्हणाले योग्यांची माऊली. सेना महाराज ज्यांच्या वतीनं राजाची दाढी भगवंताने केली अंगातला सगळा दहा गेला. त्या सेना महाराजांनी सांगितलं ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव्यता ज्ञानदेव. अरे माता पिता आहेत कुणाचा माता पिता केवळ संतांचा नाही तुमचा आमच्या सगळ्यांचा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप. ही ताकद आहे. विठ्ठल रुक्माईला जरी भेटायला आम्ही गेलो तर आमचं भजन असतं ज्ञानोबा माऊली बरोबर ना ज्ञानराज माऊली. आम्ही माऊलीवरच करतो कारण माऊलीशिवाय जगामध्ये काहीच नाही. ज्ञानदेवे रचिला पाया. त्यांचं लेकरू व्हा. त्यांचं लेकरू व्हाल्यानंतर स्वर्ग फिर्ग काहीच नाही. कारण मी हे अभंग का घेतला अभंग घेतला नसता कैलासवासी हरिभाऊंच्या बाबतीमध्ये तुम्ही कैलासवासी शब्द पाठीमागे टाकला म्हणून अभंग घेतला. जर तिथं स्वर्गाविषयी टाकला असता ना मी अभंग घेतला नसता. कारण का स्वर्ग आमच्या पायाखाली आहे ना. तुकोबारे कुठे झाले आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम वैकुंठवासी आहोत वैकुंठासो आम्ही जातो. तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग पुढे वैकुंठा स्वर्गा नाही या वैकुंठा श्रीरंग बोलावे. तो वैकुंठाला सेना महाराज म्हणतात काय सेना सांगून या जातो वैकुंठाशी तिथी ते द्वादशी श्रावण मास. आणि असा हा वैकुंठात असणारा पांडुरंग तो आमचा देव आहे. तो विष्णू आमचा देव आहे. तो ज्ञानोबा आमचा देव आहे. आणि ते कुठे आहे ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोने. धन्य धन्य ते वैष्णव सदन धन्य धन्य ते सदन जे ते लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला.
नको आहे? त्याचं प्रमुख कारण काय पाहिलं आपण? कारण जो स्वर्गाधिपतीच्या वरचा आहे त्याचा सांभाळणार आहे, वैकुंठाधिपती आहे, तो वैकुंठाधिपती कुठे? आमच्यासोबत. तो मे वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबे दिसे, वरी योग्यांचे मानसे उमरून निजाय, परी तया पासे पांडवा मी हरपला घेऊसावा, जेथ नाम घोष वरवा करीती माझा. तो वैकुंठाधिपती आमच्यासोबत आहे, मागे पुढे उभार आहे सांभाळेत. आम्ही भक्त आहोत, आमच्यासोबत आहे. आम्हाला काय करायचं स्वर्गाला देऊन घेऊन? तुमचे 50,000ची मोटरसायकल आहे आणि एका करोडोपती कंपनीतल्या मालकाचं पोरग आहे, तुम्हाला माझ्याकडे 50,000ची मोटरसायकल आहे. ते काय मला काय करायची तुझी मोटरसायकल? 50 लाखाच्या गाड्या माझ्याकडे पडून आहेत का नाही? कारण 14 गुणाच्या मालकाचं लेकरू झालं, ज्ञानोबराचं लेकरू झालं की स्वर्गाची आम्हाला किंमत वाटणार नाही, आम्हाला स्वर्ग लागणार नाही. माऊलीचं लेकरू झाल्यानंतर एक उदाहरण सांगतो, अंतकरणातून लेकरू हा बरं का, काळ्या तोंडाच्या मना शिव्या दा भांडणं करा त्यांना करा, पण त्याच्या भक्ताला मात्र भांडू नका. ते काहीही सहन करतात, पण त्यांच्या भक्ताला जर खोड केली आपण तर ते अजिबात सहन करा. एवढंच त्यांच्यातली अडचण आहे माऊलींची. लेकरू हा काय लेकरू हा? आता माता भगिनीला विचारतो मी तुम्हाला, तुम्ही कुठं लग्नाला निघालात, कीर्तनाला निघालात, तुम्हाला लेकराला न्यायचं नाही, काय म्हणता तुम्ही? हे सोने हे खायला बरं का, तुला हे फलानं बरं का, हे खेळणी बरं का, फलानं कर बरं का, बस बरं का, टी व्ही लाव बरं का, मोबाईल खेळ बरं का, सगळं उपलब्ध करून देता. अजून म्हणता की तुला 5-25 रुपये पण राहू दे, गोळ्या चॉकलेट राहून खायला बरं का सोने, मी आता येते बरं का, लगेच येते बरं का. आणि तुम्ही घराच्या बाहेर पडता, सगळं घेतं ते, तिथं निवांत बसतं. आता तुम्ही मोटरसायकलवर जाऊन बसणार, कारमध्ये बसणार, तुमच्या आधी पळत येतं, तुमच्या पायातून पुढे जातं, त्या गाडीवर जाऊन बसतं ना. आता काय करता तुम्ही? त्यानं पाणी आणले प्याला, वॉटर बॅग आणल्या, डबा आणलाय, पायात चप्पल घातल्या, कपडे घातलेत, नाक पुसायला काही आणले, काही नाही. ही माय पुन्हा वापस येते, त्याचं सगळं घेते, वॉटर बॅग घेते, त्याचा डबा घेते, सगळं घेते आणि गाडीवर बसून घेऊन जाते. तसं ही जगाची माय इतकी भारी आहे ना, फक्त त्याचं लेकरं हो हो म्हणा आणि बेशक त्याच्या पुढे पळत जा, बेशक त्याच्या पुढे पळत. मग स्वर्गाची चिंता करायची कारणच नाही. हरिभाऊंच्या बाबतीमध्ये कैलासवासी लिहिलात ना, हे पुण्यफळ त्यांच्या पदरात पडणार आहे. अंतकरणातून आपण भक्ती केलेली आहे, कारण आपण इकडे तिकडे कुठे पळालेलो नाही. आणि असंच करा, तुटकं फुटकं जे काही आम्हाला करता येईल, आमच्याकडे जे काही साधनं उपलब्ध आहेत त्याचा सदुपयोग करा. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाचे निशाने विठोबा. जय विठोबा. चला रखुमा जय विठोबा, रखुमाई विठोबा रखुमा जय जय विठोबा, रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा उठू नका 2 मिनिटं प्लीज, रिक्वेस्ट. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. आपणाला जो देह स्त्री पुरुषाचा मिळालेला आहे ते भगवंताची लोकांची अपेक्षा आहे, देवलोकांची अपेक्षा मिळावा म्हणून आपण अतिशय भाग्यवंत आहोत. या देहावर प्रेम करावं. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. ज्याला स्वतःवर प्रेम करता येत नाही तो दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही. म्हणून कसे आहात म्हणजे की मस्त आहे, चांगला आहे म्हणायचं, आनंद व्यक्त करायचा. कारण का, कल्पना करून बघा, तुमच्या आमच्या वयाच्या बरोबरचे फक्त कल्पना. अरे बोलू नका बाबांनो, ते होत राहतं सगळं, तुम्ही त्याची चिंता नका करू. हो आई, राहू द्या राहू द्या, ऐका इकडं. काय म्हणालो तुम्हाला मी, की आपलं हे लोकचं ना अत्यंत भाग्यवंत आहोत. फक्त कल्पना करून बघा, तुमच्या वयाच्या बरोबरीचे, तुमच्या वयापेक्षा लहान असणारे, फक्त तुमच्या वयाच्या बरोबरीचे, तुमच्यापेक्षा वयानं लहान असणारे, फक्त तुमच्या ओळखीतले किती लोक मेले आतापर्यंत? तुम्ही मेले का? हां, ही धन्यता आहे बरं का, ही धन्यता आहे. म्हणून आनंद घ्यायचा जीवनाचा. क्षणक्षणा हाची करावा विचार. बरवे झाले आजी बरी, नाही पडली
लाजेवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी. तुम्हा समर्पण आनंद मानायचा बरं का, कारण बरोबरीचे बरेच लोक गेले, वयानं लहान असताना गेले, ओळखीतले बरेच गेले. आम्ही जगलोय, कशासाठी जगलोय? रिकामा अर्धगडे राहू नको. अर्धा क्षण सुद्धा वाया घालायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. 60 सेकंदामध्ये ज्ञानेश्वरीच्या 10 ते 12 ओव्या चांगल्या प्रकारे वाचता येतात. सततम कीर्तयंतो मा इहलोकेचा हा देहे देव इच्छेता. ते पाय देव लोक इच्छा व्यक्त करतात. आमची इच्छा पूर्ण झाली आहे. धन्या मे जन्मालो दास विठोबाचे झालो. आणि विठ्ठलाचे दास झालो. वारकरी संप्रदायामध्ये आम्ही जन्माला आलो आहे. आम्हाला वारकरी संप्रदाय कळतोय. ज्ञानोबा तुकोबा गोरोबा कळतात. आम्हाला हरिपाठ येतो. आम्ही हनुमान चालिसा म्हणतो. भक्त आहोत आम्ही आणि खरंच धन्य आहोत. आणि ह्या धन्यतेकडे बघा. वडाताण करायची, मारामाऱ्या करायच्या, भांडणं करायच्या, असा करतो तसा करतो, असा हाणला तसा हाणला, असं बोलले तसं बोललो म्हणू नका, म्हणू नका. कारण काय केलेल्या कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. आणि हे मुक्या जनावराला भोगावं लागत नाहीत. हत्तीला, गाढवाला, घोड्याला भोगावं लागत नाहीत. पाप किती जीव मारले त्यांनी भोग, कारण त्यांना पापन पुण्यातला फरक कळत नाही. तुम्ही आम्हाला बुद्धी दिली आहे भगवंतांनी, पाप पुण्यातला फरक कळतो म्हणून भोगावं लागतं. अंधारात जरी केलात ना तर लेकीला, बायकोला, नवऱ्याला, नातवंडाला, कुणाला ना कुणाला तुमच्या समोर भोगावं लागतं. त्याचे भोग म्हणजे आपलेच भोग असतात ते. म्हणून अंधारात सुद्धा चुकीचं करू नका. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जे साधन दिले, हात पाय कान नाक घरदार शेतीबाडी, त्याचा जेवढा सदुपयोग करता येईल. मला काही देणं घेणं नाही, आम्हाला सगळं देवाने दिलं आहे, आता मला काही कोणाशी देणं अजिबात नाही. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तया हे कर्तव्य असे उरले लोकांलागी. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं तुला पूर्ण झाले ना, पुरेसे झाले ना, आता लोकांसाठी कर. लोकसेवा कर, जनसेवा कर, कीर्तन कर, प्रवचन कर, मंदिरात झाडलोट कर, पायऱ्यावर जाऊन बस, 2 माणसं घेऊन जा, म्हातारे कोतर तिथं बसा जा. काय तुमच्या पोराला नोकरी लागली नाही का? तुमचं पोरगं तिकडे भेटलं होतं, आता काय करू लागलं होतं? नातोंडाचं काय झालं? अरे जाऊ दे संसाराचं. होतील संताची या भेटी सांगू संसाराच्या सुखाच्या का? हां, मग संसाराच्या सांगायचं नाही. लक्षात आलं का? संसाराच्या गोष्टी सांगायच्या नाही, सुखाच्या कोणत्या सांगायच्या? आजपर्यंत ज्ञानेश्वरी वाचत नव्हतो, फलाने महाराजाचं कीर्तन झालं, ज्ञानेश्वरी घेतली, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, हरिपाठ म्हणू लागलो, फलना अभंग बघू लागलो, हरिपाठाला चाललो, भजन करू लागलो, कीर्तनाला चाललो, शांत चित्तानं ऐकू लागलो. पुढे येडेचाळी करायचो, मोबाईल काढायचो, गप्पा मारायचो, कीर्तनात माकड्यावाना करायचो. आता ऐकू लागलो. बरोबर आहे ना बाबा? हां, ह्या सुखाच्या गोष्टी. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आनंदी राहायचं, सदैव आनंदी राहायचं. कसलीही संकट आली, कारण त्याच्यात प्रयत्न करून जर बदल होत नसेल तर त्या परिस्थितीला स्वीकारायचं. उरलेला आयुष्यातला वेळ वाया घालायचा नाही. ठरलेल्या क्षणाला जाणार म्हणजे जाणार. विमानात असून तू विमानातून पडलास तरी वाचवणार आणि सायकलून पडलास तरी मारणार. हा निसर्गाचा नियम आहे, काळाची सत्ता आहे. त्याला स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही, स्वीकारावंच लागतं. आयुष्याच्या या साधने सच्चिदान. जर तुझं पुण्य असेल, 2च ओव्या सांगून 4थ्या चरणाकडे जातो. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, काय म्हणतात? यया बोला संजयो म्हणे जी येरेरांचे नेणे, परे आयुष्य ते जिने हे पुढे की गा. राजा किती मेले मला माहीत नाही, कौरव मेले का पांडव, पण एक तुला सत्य सांगतो, जर त्याचं पुण्य असेल, त्याचं आयुष्य असेल, तो जगणार म्हणजे जगणार. आणि दुसरं ना, तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे, येत एकची उपयोगा जाये परमामरत. आयुष्य संपलं असेल, मरणार म्हणजे मरणार, आणि तारायचं असेल तर फक्त हा बाबाच तारणार, विष्णूच तारणार, महादेवच तारणार, कृष्णच तारणार. याच्याशिवाय दुसरी ताकद ताराची ताकद कोणामध्ये नाही. परमार्थ तोच आहे, तुमची भक्ती, तुमचं पुण्यकर्म. देव विनाकारण कोणाला का बरं जगवेल? तुम्हाला पाप करायचे आहेत, बांध फोडायचे आहेत, भांडणं करायचे आहेत, उड्या मारायच्या आहेत, शेल्फ्या काढायच्या आहेत, नाचायचं आहे, काहीतरी बघत राहायचं, तुम्हाला ह्यासाठी जगवायचं का? भक्तीचा प्रसार करत असेल तर जगवायला मदत करेल तो. म्हणजे आमच्याकडून सत्कर्म घडणार असेल तर. थोडक्यामध्ये काय? सत्कर्म करावं, परमार्थ करावा. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणे. आणि तुकोबाराय म्हणाले की आम्ही भक्त भगवंताचे आहोत, राजाची लेकरं आहोत, आम्ही 14 खुणाच्या मालकाची लेकरं आहोत, आम्हाला स्वर्ग फिर काय? असे कित्येक आहेत. 33 ह्याच्यामध्ये 3 लोकांमध्ये आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही, कारण आम्ही वैकुंठवासी भगवंताची आम्ही लेकरं आहोत. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाचे निशाणे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरिबोल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञाने हे निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकळ सर्वांनी म्हणा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकळ. हे निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया.
अर्थ असाच असेल असं नव्हे, माझ्या अल्पबुद्धीला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 2 सूचना मी इथे केल्या. पहिली सूचना अशी की कीर्तन चालू असताना कोणाला पाया पडू दिलं नाही, संपल्यानंतर सुद्धा कोणी माझ्या पाया पडणार नाही. कारण वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, कीर्तनकाराच्या पाया पडा असं कुठेही लिहिलेलं नाही, पण संप्रदायाचा नियम आहे, पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेकांच्या पायावर हा नियम आहे. आणि एवढे जर माझ्या पाया पडले तर एवढ्यांच्या पाया पडणं मला शक्य नाही, कारण रोज मला 1-2 कीर्तन करावं लागतं. कंबरडं दुखू लागलं तर का तुम्ही माझं कीर्तन थोडंच करणार आहे. आणि मला माऊलीने सांगितलं तसं जगू द्या, कारण माऊली असं म्हणाले, ज्ञानोबराय असं म्हणाले, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, मी अमुकाय शिवनो हावी शेची लोका, ते तर सत्काराचे की गोटी की आदरेशी देल भेटे, मरणेसाठी नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो ज्याला पूजा आदर सत्कार केलेला आवडत नाही. आणि कुणी जर पाया पडलं मरणेशीसाठी नमस्कार केला तर त्याला मरण यातना झाल्या पाहिजे, तसं ज्ञानोबारांचं प्रमाण आहे. मी ज्ञानदास आहे, कीर्तन संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडणार नाही. शेवटचा मुद्दा, बुका आणला, बुका लावून घेतला नाही, हार घेतला नाही. तुकोबाऱ्यांचा कीर्तनकाराला आदेश आहे, तुकोबाऱ्यांचा कीर्तनकाराला आदेश आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. अजिबात अन्न खायचं नाही. कीर्तनाच्या अगोदर जर कुणाच्या घरी पंगत असेल तर मी अजिबात जेवायला जाणार नाही. श्राद्धाचा कार्यक्रम करतो आपण, नंतर जेवतो. सत्यनारायण पूजा करतो, नंतर जेवतो. वास्तूची पूजा करतो, नंतर जेवतो. मग कीर्तनाच्या अगोदर का बरं जेवता? कारण ते अन्न आहे, अन्न खाणार नाही. पण तुकोबाराय म्हणाले, पाहे पाहे प्रसादाची वाट, द्यावे धोन या ताट. प्रसाद खाऊ म्हणाले. प्रसाद कधी होतो? ज्ञानोबारायांनी सांगितलं, मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरेले जय दवा, माझा प्रसादो जाणते धवा संपूर्ण जाहाला. माझं भजन पूजन कीर्तन केल्यानंतर जे खायला पिलं त्याचं नाव प्रसाद आहे. म्हणून प्रसाद खात जा. आता हे श्राद्धाचा असेल, तुमच्या वर्षावाचा असेल, जे काही असेल ना, आता 2च विनंती. आता एक विनंती आहे संयोजकाला, आता तिकडून रस्ता एकच आहे ना, तिथं 2-4 खुर्च्या घेऊन 4-2 पोरं डायरी घेऊन बसवा तिथे. जे न जेवता जातील ना, न जेवता आता त्यांचे नावं लिहून ठेवा. आणि त्यांचे मायबाप ह्याच्यानंतर कुणी मेले ना, अजिबात त्याच्या मातीला पण जाऊ नका. म्हणजे त्याचे मेले की आम्ही जायचं, त्याचे मेले की आम्ही खायचं, आमचे मेले की त्याने खायचं. कुठला नियम आहे हा? तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे भर धरून राहो. हा असंच आहे ना, ते लबाडी नाही का? सांगा बरं. असं नाही करायचं, सगळ्याला सारखं करायचं. जर आमच्या घरला या वाटतं तर आम्ही सुद्धा दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये, आम्ही काशी करून आलो, काही नाटकं सांगतात. कशात लिहिले? अरे ते महादेवच त्या शमशानात जाऊन बसलाय. मग तुला शमशानात न खायला काय झालं? सांगण्याचा हेतू असा. बुका, तुकाराम महाराज म्हणाले, बुका लावू नये भाळा, माळ घालो नये गळा. कीर्तनकाराला आदेश आहे, बुका लावून घ्यायचा नाही, माळ घ्यायचा नाही, आणि पाकिट तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते. मग तुमचं काय महाराज? आमचं गाडी भाडं, टोल नाका गाडी भाडं जे असेल तेवढं द्यायचा, आम्हाला तुमचं पाकिट नको. आपल्या गावातील प्रगतीशील शेतकरी, एका मोठ्या परिवारातलं व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी हरिदादा भाबड उर्फ हरी नाना यांना जाऊन आज 1 वर्ष झालं. आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भारतीय किंवा महाराष्ट्राच्या शासनाच्या सेवेमध्ये ज्यांनी आपली अखंडपणे शासकीय सेवा केली अशा IAS ऑफिसर ज्ञानदास हरिभक्त परायण विजयकुमार महाराज फड, तशी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील, परंतु सध्या वास्तव्य त्यांचे संभाजीनगरला आहे. आणि कोणी कन्या पुत्र होतील जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या म्हणण्याप्रमाणे महाराजांचा जन्म आपल्या सामान्य गोरगरीब आई वडिलांच्या पोटी झाला. आणि आपल्या प्रवचनातून कीर्तनातून अनेकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा, व्हावा, सुख शांती समाधान मिळावा, या मार्गामधून त्यांनी ही अखंडपणे अध्यात्माची, पांडुरंगाची, माऊलीची, ज्ञानेश्वर माऊलींची, तुकारामांची सेवा ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी भाबड परिवाराच्या वतीने, चास पंचकृषीच्या वतीने प्रथमतः त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांना गायनाची साथ दिलेली रोहिदास महाराज मते असतील, किरण महाराज गोसावी असतील, सर्व वारकरी संप्रदायातील मुलं असतील, या सगळ्यांचं
संयोजकाच्या आयोगाच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. हरिदादांना या ठिकाणी अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातली मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितीमध्ये आहे. त्यामध्ये आदरणीय आनंदराव शेळके, विनायकराव शेळके, आपल्या गावचे आपले मार्गदर्शक जगन शेठ खैरनार, पंचायत समितीचे माजी सभापती जगन पाटील भाबड, आदरणीय आपल्या सर्वांचे पितृतुल्य व्यक्तिमत्व केवळांना भाबड, त्याच पद्धतीने कचुरांना खैरनार, सुदामराव दराडे, मारुती दादा शेळके, ज्यांनी कीर्तन रूपी सेवा केली आणि महाराजावरती नित्यांत असं प्रेम आहे ते असे आपले या कुटुंबाचे स्नेही रामदासजी सानप, बबनराव खैरनार, तंटामुक्तीचे अध्यक्ष PSI गौरव शेळके, या हरिदादांचे भाचे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिनजी दराडे, नांदूरचे माजी सरपंच गोपाळ शेळके, VN नाईक एज्युकेशन संस्थेचे माजी संचालक अशोकराव बाबड आणि हरिदादांचे बंधू आपल्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी आणि माजी प्राचार्य एकनाथ बाबड सर, सर्व परिवार आणि सगळ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर महाराजांनी आपल्या जीवनामध्ये शांती, समाधान आणि सुख आणि आनंद कसा घेता येईल असा दास विठोबाचे झालो असा सुंदर असा अभंग घेऊन आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग आपणच शोधावा अशा पद्धतीची कीर्तन रूपी सेवा केली. हा परिवार खरं म्हणजे रघुनाथ दादा बाबड, हरिदादा बाबड, संपत दादा बाबड, उत्तम दादा बाबड असा 4 सख्या भावांचा परिवार. नंतर एकनाथ बाबड सर, स्वर्गीय निवृत्ती बाबड, हा असा सख्या चुलत 2 भावांचा परिवार. हा फार मोठा परिवार. गावातील राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रात या परिवाराचा फार मोठा सहवास असतो, भाग असतो. अशा पद्धतीच्या परिवारातील हे व्यक्तिमत्व गेल्याने या परिवाराला दुःख होणे हे साहजिकच आहे. त्यांचे चिरंजीव सूर्यभान असेल, त्यांचा अख्खा परिवार असेल, यांना दुःख होणं साहजिकच आहे. ते दुःख सहन करण्याची शक्ती परमपिता पांडुरंगाने त्यांना वर्षभर दिली, ती आहे पुढे देव. आणि आजच्या ज्ञानदानाने, अन्नदानाने हरिदादाला परमेश्वराच्या पायाजवळ चांगली जागा मिळो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मी आनंदराव शेळके यांना विनंती करतो की आपण प्राथमिक स्वरूपात सगळ्या पाहुण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हरिदादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. आदरणीय हरिभक्त परायण विजय महाराज फड आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, या चासगावचे भूमिपुत्र आणि आमच्या सर्वांचे सहकारी कैलासवासी हरिदादा बाबड यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. महाराजांनी स्वर्गीय म्हणायचं नाही असं सांगितलेलं आहे आणि त्या अर्थानं ते कैलासवासी झालेले आहेत. नांदूरला त्यांच्या आमची नेहमी भेट व्हायची, अतिशय प्रेमळ स्वभाव, सगळ्यांशी गोड बोलणं. परंतु परमेश्वरानं त्यांना आपल्यातून नेलेलं आहे. या परिवाराला दुःख झालेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक IAS अधिकारी हरिभक्त परायण फड महाराजांचं या ठिकाणी गोड असं चिंतन झालेलं आहे. मला असं वाटतं महाराजांचा चासमध्ये हा पहिलाच कार्यक्रम असावा असं मला वाटतं. पहिलाचे आमच्या नांदूरला त्यांचे 2-3 कार्यक्रम झालेले आहे, पण त्यांची स्तुती म्हणून मी बोलत नाही. परंतु त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर एक आत्मज्ञान मिळाल्याचं समाधान माणसाला होतं. त्यांचं कीर्तन किंवा प्रबोधन म्हणजे वारकरी संप्रदायाची जी आचारसंहिता आहे, संतांचे जे संत वचन आहेत त्याला अनुसरून त्यांचं प्रबोधन किंवा गोड असं चिंतन असतं. पण मी त्यांना आमच्या गावात एकदा म्हटलो की महाराज तुमच्यासारखे महाराज आणायचे कुठून? सगळेच महाराज तुमच्यासारखं वागायला लागले ते एकही महाराज मिळणार नाही. कारण झालंय काय, कीर्तनकार असो किंवा प्रबोधनकार असो, जो माईक बोलतो, 2 तास जो बोलतो, त्याच्या आचरणाचं अधिष्ठान तपासण्याची जबाबदारी त्याची स्वतःची असते, ती कोणी तपासत नाही. आणि एक बाजारवृत्ती या वारकरी संप्रदायामध्ये शिरू पाहत आहे. तुमच्यासारखा माणूस दीपस्तंभ म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये उभा आहे, म्हणून तो टिकून आहे. अतिशय गोड चिंतन तुम्ही केलं आहे. मी तुमचं सर्व उपस्थितांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या वतीनं, माझ्या गावच्या वतीनं स्वर्गीय हरिदादा बाबड यांच्या पवित्र स्मृतीला मनापासून अभिवादन करतो. थांबतो. धन्यवाद.
या ठिकाणीच जेवणाच्या पंक्ती बसतील.